राज्यपालाच्या अभिभाषणावरती बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मनापासून अध्यक्षांचा आभार मानतो। मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जे मुद्दे आलेले आहेत ते एकूण मुद्दे बघितल्यानंतर राज्याला दिवास्वप्न दाखवले जाते की काय अशा पद्धतीची परिस्थिती राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आली। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये परिच्छेद क्रमांक 32 नुसार राज्यपाल कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासंदर्भात शासनाने केलेला प्रयत्न सांगतात। पण त्यामध्ये अध्यक्ष महोदय मला आपल्याला सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे की नाशिक नंतर तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हा द्राक्षाच्या उत्पन्नाच्या माध्यमातून उपराजधानी म्हणून ओळखला जातो। गेली 10 वर्ष झाली कापसासाठी आंदोलन होत आहेत, सोयाबीनसाठी आंदोलन होत आहेत, पण द्राक्षाच्या दरवाढीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्षाला MSP प्राइस मिळावी या संदर्भात एकही आंदोलन त्या ठिकाणी आम्ही उभं केलेलं असताना सुद्धा सरकारकडून तसा प्रतिसाद आम्हाला अध्यक्ष महोदय मिळालेला नाही। माझ्या मतदारसंघात 16,500 हेक्टर द्राक्ष आहेत, पण शासनाच्या धोरणामुळे गेल्या 3-4 वर्षांमध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर हजारो हेक्टर द्राक्षे माझ्या मतदारसंघामध्ये कमी झालेले आम्हाला बघायला मिळतात आणि त्याची कारणं अनेक आहेत। 18% औषधांवरती GST लावला जातोय, बेदाणा दरावर कुठल्याच पद्धतीचं शासनाचं नियंत्रण नाही आणि अपेक्षेप्रमाणे दर मिळावा म्हणून कोल्ड स्टोरेज मध्ये जर आम्ही बेदाणे ठेवले तर 18% GST त्याच्यावरही लावला जातोय। त्याच्या पुढे जाऊन अध्यक्ष महोदय निसर्गाची जी अडचण निर्माण झालेली आहे, अवेळी पाऊस जो आज पडतोय त्यामुळे द्राक्षाच्या शेतीच्या बाबतीमध्ये किंवा द्राक्ष शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आम्हाला सर्वांना बघायला मिळतंय। आज डोक्यावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मागणी केली तर राज्य शासनाच्या पोर्टलवरती 3 हेक्टर पेक्षा ज्या शेतकऱ्याची जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्याची कुठलीही नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जात नाही। 3 हेक्टर पेक्षा जास्त ची नोंद राज्य शासनाच्या पोर्टलवरती घेतली जावी। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय परिच्छेद क्रमांक 44 मध्ये राज्यपाल महोदयांनी वेगवेगळ्या पिकांना दिलेली नुकसान भरपाई सांगितली, पण माझ्या मतदारसंघातल्या एकूण झालेलं नुकसान 11,057 पंचनामे माझ्या मतदारसंघातले झाले। त्यामध्ये 4810 हेक्टर जमीन क्षेत्र बाधित झालेलं आहे, पण गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ज्या पंचनामे ज्या क्षेत्राचं झालं त्याचा एकही रुपया माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाही। ही माझ्या मतदारसंघातली खरी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की द्राक्ष उत्पादनाला जेवढा खर्च येतो तेवढं उत्पन्न आज द्राक्ष शेतकऱ्याला मिळत नाहीये। त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शासनानं कुठेतरी निर्णय घेण्याची आज वेळ आलेली आहे। अध्यक्ष महोदय माझी आपल्याला दुसरी विनंती अशी आहे की आज विमा कंपन्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रार शेतकरी बांधवांकडून येते आणि या विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बळी घेतला जातोय। अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो राज्यात संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, पेरू, आंबा, डाळिंब, काजू, पपई या सगळ्या फळ पिकांना विम्याचं संरक्षण मिळतंय। हंगामी पिकांसाठी 1 रुपयाचा विमा हप्ता मिळतो, पण राज्य शासनाकडून 1 रुपयाचा विमा हप्ता जो मिळतोय त्याचं शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी त्याच्याकडे पाठ फिरवतात। जर प्रतिसाद मिळाला तर संरक्षित रक्कम मिळत नाही, यामुळे शेतकऱ्यांचा आज घडीला प्रतिसाद सुद्धा या विम्याच्या गोष्टींकडे दिला जात नाही। त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की समूह जिल्ह्यामध्ये ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा या माध्यमातून बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये विमे आखले जातात। या कंपनीचं ऑफिस हे येरवड्या जेल रोडच्या तिथे आहे, पण अध्यक्ष महोदय या कंपनीनं वेळेवरती विमा न दिल्यामुळे या कंपनीने विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवरती अन्याय केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ आली अध्यक्ष महोदय। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की येरवड्या जेल रोडवरच्या यांच्या ऑफिसमधून यांची रवानगी थेट येरवड्याच्या तुरुंगात अध्यक्ष महोदय केली पाहिजे। विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे। अध्यक्ष महोदय यापुढे जाऊन माझा अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, परिच्छेद 48 प्रमाणे शिक्षण धोरणाला पाठबळ देण्याचा प्रयत्न राज्यपाल महोदयांनी घेतला, पण आज राज्यातली परिस्थिती अशी आहे की माझ्या मतदारसंघामध्ये
गणवेश सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत। पूर्वी हे अधिकार शाळा पातळीवरती होते, जिल्हा परिषद पातळीवरती होते, पण मागच्या सरकारमध्ये हा निर्णय किंवा हे अधिकार राज्य शासनाकडे का घेण्यात आले अध्यक्ष महोदय मला माहित नाही। महाराष्ट्र सारख्या प्रगतशील राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यापीठ आपण उभा करतोय, विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा उभ्या करतोय, कॉलेज उभा करतोय, पण साधं गणवेश सुद्धा जर आपण देऊ शकत नसेल तर या राज्याच्या दृष्टिकोनातून ही खेदाची बाब आहे अध्यक्ष महोदय, आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। आदरणीय अध्यक्ष महोदय, मी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा आहे। ज्या महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा दिली, प्रेरणा दिली, आचार दिला, विचार दिला, अशा राज्याच्या प्रगतीचा दाखला हा राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातून मिळाला आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा माझ्या मतदारसंघाला आहे। यशवंत भूमी म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे। या मतदारसंघाची संस्कृती जपण्याची जबाबदारी मतदार बांधवांनी माझ्यावर सोपवलेली आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे, गावामध्ये शिरून मोठ्या मोठ्या हवेल्या पाहिल्या तरी त्या गावची वेस विसरायची नसते। ही कृतज्ञता मला परिस्थितीने शिकवलेली आहे। आदरणीय अध्यक्ष महोदय, मला एका गोष्टीचा खऱ्या अर्थानं आनंद आहे की महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक ज्या राज्यामध्ये होतं असं राज्य आहे। 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 1.25 लाख कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत 1,13,000 कोटी रुपयाची आर्थिक गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे मागच्या वर्षीच्या 90% गुंतवणूक ही या वर्षी 6 महिन्यामध्येच झालेली आहे। खऱ्या अर्थानं मला माझ्या मतदारसंघातला प्रश्न देखील आजच्या या अभिभाषणाच्या दरम्यान मांडायचा आहे की केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये 3 कोटी पक्की घरं देण्याच्या बाबतीमधलं काम या देशामध्ये केलं आणि केंद्र सरकारचं आता धोरण आहे की या 2024 पासून 29 पर्यंतच्या 5 वर्षामध्ये आणखीन 3 कोटी घरं ही केंद्र सरकार आपल्या देशामध्ये देणार आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पक्की घरं करण्याचं काम चालू आहे। 2014 पासून आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत 19,55,548 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्यापैकी 12,63,000 घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी राबवत असताना या योजनेअंतर्गत 3,82,200 घरांचं बांधकाम हे प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारने 4150 कोटी रुपये दिलेले आहेत। राज्य सरकारने 4475 कोटी रुपये खर्च केलेले आहे। माझ्या मतदारसंघामध्ये पाटण कॉलनीमध्ये 50 वर्षापासून जे लोक राहतात त्यांना पक्की राहण्याची घरं नाही आहेत आणि ज्या जमिनीवर त्यांची झोपडपट्टी आहे त्या जमिनीची लँड यूज परमिशन चेंज करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांजवळ दिलेला आहे। त्याच्यावर निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून सगळी कारवाई उचित होईल आणि त्यामुळे लँड यूज परमिशन चेंज झाल्यानंतर निश्चित स्वरूपी पक्की राहण्याची घरं पाटण कॉलनीचा परिसर असेल, आमच्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जवळचा परिसर असेल किंवा मलकापूरचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये पक्की राहण्याची घरं ही देण्याचं काम निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये होईल। अध्यक्ष महोदय, परकीय गुंतवणूक जशी मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यात होते तशी देशामधली गुंतवणूक देखील आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होते। ऑटो नेक्स्ट नावाची ट्रॅक्टरची कंपनी आहे, त्यांची खऱ्या अर्थानं भेट मी आदरणीय आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची घालून देणार आहे आणि त्यांनी एक प्रस्ताव ठेवलेला आहे की कराडला जर का MIDC मध्ये आम्हाला जागा उपलब्ध झाली तर जवळजवळ 1300 मुलांच्या हाताला काम मिळेल इतका मोठा उद्योग
हा कराडमध्ये उभा होऊ शकतो आणि मोठी गुंतवणूक देखील कराडमध्ये होऊ शकते। आमच्या MIDC मध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे का याचं अवलोकन केल्यानंतर एखादी मिनी MIDC देखील या प्रकल्पासाठी आपल्याला करता येते का याचा देखील प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये करण्याच्या बाबतीमधला आमचा सगळ्यांचा मानस आहे। आज आपण मला इथं बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। श्रीमती ज्योती गायकवाड। श्रीमती ज्योती गायकवाड। स्वामी आपलं नाव सुरुवातीला आपण सांगितलं। माननीय अध्यक्ष महोदय, मी डॉक्टर ज्योती गायकवाड महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होऊन माझे मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आपले आणि या सभागृहाचे मनपूर्वक आभार मानते। या सभागृहाची प्रथमतःच निवडून आलेली सदस्य म्हणून कोणत्याही व्यत्ययाशिवाय मला माझे विचार मांडण्याची पुरेपूर संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवून भाषणाची सुरुवात करते। इथे जर बघितलं तर सत्ताधारी पक्षामध्ये 20 बहिणी आहेत आणि विरोधी पक्षामध्ये मी फक्त एकच बहीण आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण मला समजावी आणि माझ्यावर प्रेम करावं आणि सन्मान मिळावा आणि माझे काही शब्द आहेत ते ऐकून घ्यावे ही विनंती करते। आणि ती पण निवडणुकीच्या आधीची लाडकी बहीण, निवडणुकीच्या नंतरची नाही, कारण त्यानंतर अटी आणि शर्ती लागू केलेल्या आहेत, तशी नको आहे। मला इथे खेदाने सांगावे लागत आहे की महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणाकडे सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्याची एक संधी म्हणून पाहिले। अध्यक्ष महोदय, आपल्या भाषणाच्या सुरुवातीला महामहिम राज्यपालांनी म्हटलं की या राज्यातील जनतेची सेवा करताना अनेक महान नेते व समाजसुधारक यांच्या आदर्शाचे सदैव पालन करून सरकार शासन करेल, पण हे 100% खोटे आहे। महाराष्ट्रातील जनतेची आणि महामहिम राज्यपालांची साफ दिशाभूल झाली आहे। हे सरकार जनतेचे नाही तर फक्त एका व्यक्तीचे म्हणजे अदानीचे काम करत आहे, हे मी पुराव्यासकट मांडणार आहे आणि हे करताना मला तुमचे संरक्षण मिळेल अशी आशा आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधी म्हणजे 4 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याच्या गृहनिर्माण विभागाने एक तुगलकी GR काढला। त्याची एक प्रत मी आपल्यालाही पाठवत आहे। त्यावेळी हा विभाग भाजपाकडे होता आणि अतुल सावे साहेब या विभागाचे मंत्री होते। अध्यक्ष महोदय, हा GR वाचा। या GR मधून अदानी विरुद्ध एकजुटीने लढणाऱ्या म्हणजे धारावीकरांना अक्षरशः धमकावण्याचा प्रयत्न झालाय असं म्हणणं अजिबात चुकीचं ठरणार नाही। एखाद्या बिल्डरची जेव्हा नजर लोकवस्तीवर पडते आणि तिथल्या विविध यंत्रणा हाताशी धरून कसं दहशतीचं वातावरण तयार होतं हे अनेकदा आपण चित्रपटात पाहिलंय, पण ही अशी परिस्थिती माझ्या धारावीच्या लोकांनी अनुभवली आहे, म्हणजे धारावीच्या परिवाराने अनुभवलेली आहे। कधी निवृत्त पोलीस अधिकारी, कधी एन्काउंटर स्पेशालिस्ट यांच्या माध्यमातून लोकांना घाबरण्याचा प्रयत्न केला, तर कधी कुविख्यात गुंडांच्या नावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे। परंतु आता हद्दच झाली आहे। खुद्द शासनाने संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करत लोकांना धमकावण्याचा फरमान काढला आहे, ते येथे मी नमूद करू इच्छिते। आपल्या एका मित्रा व्यावसायिकाच्या स्वार्थासाठी हे सरकार लोकांचे संविधानिक हक्क मारून घेत आहे, यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय। धारावीकरांचा विरोध जुगारून आणि लोकभावनेविरोधात जाऊन सध्या अदानी प्रणित धारावी पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड या SPV कडून पात्रता सर्वेक्षण केले जात आहे। या सर्वेक्षणाला धारावीकरांनी वारंवार नाकारत असताना या तुगलकी GRच्या माध्यमातून सरकार हे लोक आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। GR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आपल्याला वाचून दाखवते। यात अशी तरतूद आहे की धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे धारावी अधिसूचित क्षेत्राच्या सर्वेक्षणाचे सर्व निष्कर्ष अंतिम असतील व सर्वांना बंधनकारक असतील आणि त्यात पुढे असंही नमूद केले आहे की सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या किंवा विरोधात आवाज उठवणाऱ्या धारावीकरांना कुठल्याही सुनवाईशिवाय कुठलेही कारण न देता प्रकल्पातून जबरदस्तीने बेदखल केले जाईल आणि त्यांची झोपडी कधीही निष्कासित करता येईल। अध्यक्ष महोदय, या आधीच्या सर्व योजनांमध्ये नियोजन आणि अंमलबजावणी या सर्व स्टेजेसमध्ये लोकांशी संवाद साधण्याची आणि विचार विनिमय करण्याची प्रक्रिया होती, जी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की संवाद साधणं हे खूप आवश्यक आहे। आणि स्लम आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या इतर सर्व योजनांमध्येही आज ही प्रक्रिया राबवली जाते। या सर्वांमध्ये तक्रार निवारणची स्वतंत्र यंत्रणा आहे, परंतु या प्रकल्पात अदानीच्या SPVच्या निर्मितीनंतर ही लोकसहभागाची प्रक्रिया एका झटक्यात मिटवली गेली। SPV आणि DRPच्या CEOला अमर्याद अधिकार दिले आहेत असं का? हा GR एवढ्यावरच थांबत नाही,
तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. यात झोपड्यांची पडताळणी आणि सर्वेक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण आणि सर्वंकष अधिकार धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्यात आले आहेत. यात असे नमूद केले आहे की त्यांनी घेतलेले निर्णय अंतिम पण बंधनकारक राहतील, त्याला चॅलेंज करता येणार नाही. म्हणजे अदानीच्या एसपीबी आणि डीआरपीच्या सीओने घेतलेले निर्णय सर्वांना बंधनकारक राहतील. याचाच अर्थ असा की गृहनिर्माण विभागाचे मंत्री, माननीय मुख्यमंत्री किंवा आपण सुद्धा याला चॅलेंज करू शकत नाही. एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत केलेल्या गोष्टीविरुद्ध खटलाही चालवता येणार नाही, कुठलीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही. म्हणजे जज, ज्युरी, एक्झिक्युशनर या सगळ्या भूमिकेत अदानीची माणसं आणि डीआरपीची सीओ आहेत. हे किती भयानक आहे. आता मी हे प्रश्न एक धारावीकर म्हणून, धारावीचे आमदार म्हणून आपल्याला मार्फत मुख्यमंत्री महोदय व सरकारला विचारू इच्छिते. कोणतीही सुनावणी किंवा पब्लिक हिअरिंग न देता जीआर मार्फत सरकार कोणाला भाड्याची घर देणार, कोणाला नाही, कोण अपात्र होणार, काय नियम असणार एक हाती ठरवत आहे. या जीआरची भाषा जरी पाहिली तर सरकार बापू पठारे अदानी जणू माझ्या धारावीकडनं मोठे उपकार करत आहे आणि त्यांनी जे हे बिनशर्त स्वीकारलं लागेल आहे हे अन्य नाही. जर आंदोलन जन आंदोलन असो की पवित्र सभागृहाचे व्यासपीठ असो किंवा लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असो, धारावीकरांनी वारंवार स्पष्ट केले आहे की सरकारला असलेलं मॉडेल धारावीकरांना नको आहे. अदानीच्या एसपीवर मार्फत लोकभावनेविरुद्ध केले जाणारं सर्वेक्षण आम्हाला मान्य नाही. पण हे सरकार अदानीचे एवढे बद्ध आहे की महामहिम राज्यपाल यांच्या पोहोचत नाहीये. अभिभाषणावरील माझं मत मी ऐकून घ्या. न्यायासाठी लढू, सत्यासाठी लढू, स्वामी प्रवीण ही शिकवण रयतेच्या राजाची, ही शिकवण महामानवाची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. महामहिम राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील माझं मत मी हे उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेच्या समोर समर्पित करतोय. पहिले आपलं नाव आपण बोललं पाहिजे. प्रवीण वीरभद्रय्या स्वामी, पंचायत राज्यातील जवळपास 150 क वर्ग नगरपालिका, 146 नगरपंचायत क्षेत्रातील वृक्ष लागवड, दोन्ही बाजूने कच्चे नाला, रस्ता मजबूतीकरण, विहीर अनुदान अशा अनेक MREGS अंतर्गत कामासाठी ULB कोड जनरेट करणं आवश्यक आहे. गेली अनेक वर्ष यासाठी निधी थांबवलेला आहे आणि या कामासाठी 25% खर्च नगरपालिकांनी करावा असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. ही अट कमी करून ही टक्केवारी कमी करावी किंवा पूर्ण खर्च शासनाने उचलावा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाल संपतो आहे, त्याचं पुढं काय होणार? त्या सर्व प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ दिली जावी, त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेमध्ये सामावून घेता येईल का याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. उमरगा MIDC येथे धारण केलेल्या प्लॉटमध्ये 20% बांधकामाची अट पूर्वी होती, आता ती 40% करण्यात आलेली आहे. ती पूर्वीप्रमाणे 20% केल्यास त्या ठिकाणी उद्योजकाला प्रोत्साहन मिळेल. CBSE शाळा आणि ग्रामीण भागातील शाळा यामधील चर्चा आपण ऐकलेली आहे. आम्हाला जून पासून ते आतापर्यंत सलग 1 महिना कधीही शाळेत शिकवता आलेलं नाही. माझी विनंती असेल की वेगवेगळे ॲप्स जे महाराष्ट्र शासनाचे आहेत, जिल्हाधिकारी महोदयांचे आहेत, COचे आहेत आणि वेगवेगळ्या संस्थांचे आहेत, ते ॲप्स बंद करावेत आणि शाळेत शिक्षकांना पूर्ण वेळ शिकवू द्यावे ही विनंती मी या ठिकाणी करतोय. उमरगा लोहारा तालुक्यातील स्वतंत्र गट शिक्षण कार्यालय उभारण्यात यावे, त्यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा. उमरग्यामध्ये जिल्हा न्यायालय आहे, त्या ठिकाणी विधिज्ञ भवन उभारण्यात यावे किंवा कक्ष उभा करून द्यावा. जलजीवन मिशन अंतर्गत नगरपंचायत लोहारा या ठिकाणी घरगुती नळ जोडण्यासाठीच्या निधीची तरतूद नाही. माझी विनंती आहे की यासाठी आपण योग्य ती तरतूद करावी. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना मला सांगावंसं वाटतं. बोला. अभिभाषणामध्ये आश्रमशाळासाठी डिजिटल वर्ग, आभासी वर्ग, टॅब प्रयोगशाळा, चेहरा पडताळणी यंत्रणा अशा सुविधा देऊन आदर्श आश्रमशाळा निर्माण केल्या जात आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे. पण माझी आपणास विनंती असेल की या सगळ्या शाळा, जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत
त्या शाळांमध्ये ह्या सुविधा पुरवण्यात याव्यात, हा उपक्रम राबवण्यात यावा, ज्या योगे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल। त्यासोबत महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 अंतर्गत उमरगा लोहारा तालुक्यातील शंभू महादेवांच्या हेमाडपंथी प्राचीन चालुक्यकालीन मंदिरांचा समावेश त्यामध्ये केला जावा। यांना पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून यासाठी योग्य निधी उपलब्ध करून द्यावा, ही विनंती या ठिकाणी मी करतोय। शासनाने माहिती तंत्रज्ञान सेवा धोरण 2023 अंतर्गत मुंबई हरित डेटा सेंटरची राजधानी बनवण्याचे निश्चित केलेले आहे। त्या माध्यमातून 20,000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे। असे हरित डेटा सेंटर पार्क राज्यात प्रादेशिक विभागवार निर्माण करावेत, ज्यामुळे लाखो रोजगार निर्माण होतील आणि जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षकांसाठी बापू सरसकट पठारे लागू करावी। श्री सुनील मला बोलण्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतंय की शासनानं 3, 5, 7.5 हॉर्स पॉवरच्या मोटारींचं बिल शासनाच्या माध्यमातून बिल माफ केलं, परंतु काही सोसायट्या आहेत की त्यामध्ये ज्यांची शेती 2-5 एकर आहे, परंतु त्यांनी सोसायटी केली आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून लिफ्ट केलं आणि अशा लिफ्ट योजनांना त्या ठिकाणी जर वीज बिल माफ केलं नाही तर त्या छोट्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो, असं या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतंय। या ठिकाणी हमी भावाच्या बाबतीत सांगत असताना आपण ठराविक पिकांच्या बाबतीतच या ठिकाणी सर्वजण बोलत असतो, परंतु या ठिकाणी सांगावंसं वाटतं की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, कोरडभाऊ शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांना म्हणजे बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, कडधान्य असतील, यांना सुद्धा जर हमी भाव दिला तर ते शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं शेती पिकं घेऊन या ठिकाणी आपली पिकं बाजारामध्ये आणू शकतात आणि म्हणून त्याही शेतकऱ्यांचा शासनानं विचार करावा। आमचा मतदारसंघ शहरामध्ये येत असल्यामुळं आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं शहरामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी अनेक जागा ताब्यात आलेल्या असताना सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर पाहिलं तर 4 ग्राउंडच्या जागा गेले 10 वर्षापासून 15 वर्षापासून ताब्यात आलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी मात्र अद्यापपर्यंत ग्राउंडवर कुठलंही बजेट त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका देत नाही किंवा गार्डनच्या जागा सुद्धा 5 जागा ताब्यामध्ये आहेत, परंतु त्याही ठिकाणी बजेट उपलब्ध केलं जात नाही। आणि म्हणून जर महानगरपालिकेमध्ये आम्हाला घेतलं असेल तर 30-30 वर्ष झाले आणि त्या ठिकाणी कुठलंच बजेट जर उपलब्ध करणार नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा शासनानं लक्ष द्यावं अशी विनंती करतो। आणि ज्या रस्ते डीपीचे आहेत ते डीपीचे रस्ते, आज ट्रॅफिकचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये भेडसावतोय, त्यामध्ये मग नगर रोडचा प्रश्न जर पाहिला तर लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होत असताना त्या ठिकाणी जाता येताना फार मोठा त्रास होतो आणि म्हणून डीपीचे रस्ते करताना सुद्धा शासनानं त्यावर चांगल्या पद्धतीचं लक्ष देऊन तशा पद्धतीच्या सूचना पुणे महानगरपालिकेला कराव्यात अशी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपालाच्या अभिभाषणावर मी चर्चा करत असताना या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना मी विनंती करते की डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची 27 डिसेंबर या ठिकाणी जन्मशताब्दी वर्ष आहे, म्हणून मला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला विनंती करायची आहे की डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी शिफारस आपण त्या ठिकाणी केंद्र शासनाला करावी अशी या ठिकाणी विनंती करते। त्यासोबतच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल सुद्धा मला शासनाचे मनापासून अभिनंदन करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्चच्या अधिवेशनाच्या वेळेस शासनाने या ठिकाणी सन्माननीय अजितदादा आपण त्या ठिकाणी अमरावती शहराला मध्ये वर्क फ्रॉम टाउनचं इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याची मान्यता दिली होती, परंतु आता याला आपल्याला चालना द्यायची गरज आहे, कारण आमच्या अमरावती विभागामध्ये अमरावती शहरामध्ये अनेक या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या ठिकाणी अनेक कॉलेज आहे, त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी इंजिनियर होऊन डिप्लोमा होऊन आणि कॉलेजच्या त्या ठिकाणी असणे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन मुलं होतात, पण त्यांना रोजगार मिळत नाही, त्यांना पुन्हा मुंबई किंवा महाराष्ट्राच्या बाहेर नोकरीसाठी जावं लागते। म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे की इंजिनिअरिंग कॉलेजची 125 एकर जागा आहे, आज इंजिनिअरिंग कॉलेज त्यामध्ये
चांगल्या पद्धतीने चालत आहे, ती जागा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आपण शासनाने ती ताब्यात घ्यावी, त्याचा प्रस्ताव मी आपल्याकडे दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून त्या ठिकाणी IT कंपनीसाठी जर आपण त्या ठिकाणी भाडे तत्वावर किंवा लीजवर दिलं तर त्या निमित्तानं या ठिकाणी असणारे आमच्या अमरावती शहरातलं एक ज्येष्ठ नागरिकांचं शहर होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. म्हणून आमच्या इथले जे हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन निघतात त्यांना जर आपण या ठिकाणी वर्क फ्रॉम टाउनची जर आपण सोय करून दिली तर निश्चितच आमच्या अमरावती विभागामध्ये, अमरावती शहरामध्ये त्या ठिकाणी रोजगार निर्माण होईल आणि या ठिकाणी आमच्या शहराचं कॅपिटल उत्पन्न सुद्धा वाढेल. म्हणून मला या ठिकाणी शासनाला सगळ्यात महत्त्वाची विनंती करायची आहे की येणाऱ्या बजेटमध्ये, मार्चच्या बजेटमध्ये आपण तरतूद करून या ठिकाणी इंजिनिअरिंगची शासनाची जागा घेऊन त्या ठिकाणी वर्क फ्रॉम टाउनची आपण बिल्डिंग तयार करून द्यावी. त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध आहे, कम्प्युटर असेल, इत्यादी ज्या व्यवस्था लागतात त्या आपण करून द्याव्या अशी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी हाऊसमध्ये 2 मिनिटं 2च मुद्दे मांडायचे तर उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की याच्याकडे आपण लक्ष द्यावे आणि माझ्या अमरावती शहरामध्ये आपण वर्क फ्रॉम टाउनची या ठिकाणी सोय करून द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबतच शासनाचं मी अभिनंदन करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण लागू केली. त्यांना आपण 1500हून 2100 देणार आहे. आता डिसेंबर महिना संपत आलाय ते आपण लवकरात लवकर 2100 द्यावे. परंतु त्यासोबतच संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, कारण आपण एका व्यक्तीला एकच योजना देतो म्हणून संजय गांधी योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल यांना सुद्धा आपण 2100 रुपये करावा अशी या ठिकाणी विनंती करते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय अमरावती बेलोरा विमानतळ. मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आपण हाऊसमध्ये आहे. मागच्या वेळेस सांगितलं तर मागच्या डिसेंबरमध्ये अमरावतीचं बेलोराचं विमानतळ आपलं विमानतळ चालू होईल पण अजून झालेलं नाही आहे. डिसेंबर 24 संपत आलेलं आहे. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना विनंती, आपण म्हटलं पैशाची कुठे कमी पडणार नाही, आता पैसा आला पण ते चालू झालं नाही म्हणून आपण लक्ष देऊन अमरावतीचं बेलोराचं विमानतळ आपण त्या ठिकाणी चालू करावं. म्हणजे त्या ठिकाणी असणारे येणारे मेगा उद्योग प्रकल्प आलेला आहे त्याला चालना मिळेल. IT कंपनी आल्या तर त्या IT कंपनीच्या माध्यमातून ती सुद्धा आमच्या अमरावती शहरामध्ये येईल आणि बेलोरा विमानतळाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लवकरात लवकर चालू करावं अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत पर्यटन स्थळ म्हणून धारणीला इको टुरिझमची मान्यता दिली आहे पण ते चालू झालं नाही. त्याचा सुद्धा प्रस्ताव आपल्याकडे आहे, त्याला सुद्धा शासनाने मान्यता द्यावी. तिसरं म्हणजे चिखलदरा पर्यटन स्थळासाठी आपण एवढे मोठे पैसे उपलब्ध करून देतात. आमच्या अमरावती विभागामध्ये एकही पर्यटन स्थळ नाही. चिखलदरा हे पर्यटनाचं स्थळ आहे पण त्या ठिकाणी कुठेही सुविधा नाही आहे. म्हणून शासनाने त्याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि त्याला सुद्धा पर्यटन स्थळासाठी पैसे द्यावे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा विषय माझा की अमरावती शहरामध्ये अंबादेवी आणि एकविरा देवीचं मंदिर आहे. अमरावतीचं नाव हे अंबादेवीमुळे ओळखले जाते म्हणून अंबादेवी आणि अमरावतीची जी आमची एकविरा देवी आहे याचा या ठिकाणी असणारा पर्यटन स्थळ किंवा त्या देवीचं मंदिराचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही तयार केलेला आहे, शासनाकडून मागितला होता तो तयार केलेला आहे. म्हणून येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी त्याला सुद्धा मान्यता द्यावी व आमच्या अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा देवीचं जे मंदिर आहे त्याचं सुद्धा सुशोभीकरण करावं जेणेकरून येणाऱ्या महाराष्ट्रातले हजारो लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात त्या हजारोच्या लोकांना त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होईल असं या ठिकाणी मला सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्या अमरावतीमध्ये MIDCची एवढी मोठी जागा घेतली आहे. या ठिकाणी 2007 मध्ये या ठिकाणी मेगा प्रकल्प मंजूर झाला होता. त्या ठिकाणी रेमंड सारखी कंपनी आली पण त्या रेमंड सारखी कंपनी 3 फेज मध्ये चालायला पाहिजे, ती फक्त एकाच फेज मध्ये चालत आहे, 2 फेज मध्ये चालत नाही आहे कारण त्या ठिकाणी अडचणी आहेत. म्हणून शासनाला माझी विनंती आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या जे इन्सेंटिव्ह आपण द्यायला पाहिजे शासनाने, कारण बाहेरच्या राज्यात आपण वेगळं देतो पण या ठिकाणी असणाऱ्या विभागामध्ये आपण लक्ष द्यावं. अमरावती विभाग हा खूप मागासलेला आहे, तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. त्या ठिकाणी असणारा ज्या काही मागासला भाग असल्यामुळे त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही आहे. म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण जे केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क मंजूर केलेला आहे त्याचं काम चालू झालेलं आहे. मग या ठिकाणी त्या प्लॉट पडतील, सगळ्या सुविधा होतील पण त्या ठिकाणी कंपनी आल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी ज्या कंपनीला जे इन्सेंटिव्ह लागतील, ज्या सोयी सुविधा लागतील त्यांना आपण काय देऊ शकतो अशा माध्यमातून या मेगा प्रकल्प आमच्या अमरावती शहरामध्ये चालू झाला पाहिजे यासाठी शासनाने लक्ष द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. श्री अमोल खताळ. माननीय अध्यक्ष महोदय, मी अमोल खताळ संगमनेर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो. महामहिम राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावर आज मनोगत व्यक्त करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या संगमनेर मतदारसंघातील मायबाप जनता तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब,
तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो व सभागृहातील सर्व नवनिर्वाचित सदस्य, मंत्रिमंडळातील सदस्य यांचे अभिनंदन करतो। आज राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो। महायुती सरकारने महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ सीमा भागातील मराठी बहुल 865 गावामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला। अतिशय चांगला निर्णय तो झाला आहे। महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व भागातील जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा, त्यांना आर्थिक खर्च करावा लागणार नाही याची काळजी घेत महायुती सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त रुग्णालयाचा समावेश केला, त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो। केंद्र सरकारने मराठी भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे 450 विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा अभ्यास होणार आहे। त्याबद्दल मी देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शाह, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, अजितदादा पवार यांचे आभार मानतो। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जी समिती स्थापन केली होती त्या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक रंगनाथ पठार हे माझ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठित नागरिक आहे, हे मला इथे नमूद करावे वाटते। मी ज्या मतदारसंघाचा आमदार आहे त्या मतदारसंघातील प्राध्यापक पठारे सरांच्या योगदानामुळे हा मान माझ्या मतदारसंघाला मिळाला, याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला आनंद आहे। देशातील पहिले महिला धोरण महाराष्ट्र राज्याने स्वीकारले होते आणि महायुती सरकारने 4थ्या महिला धोरणाची घोषणा करून महायुती सरकारने खरोखरच महिलांचा सन्मान केला आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे आज मला या सभागृहामध्ये बसता आलं। माझ्या तालुक्यामध्ये 1,35,126 एवढ्या लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ देऊ शकलो, याचाही मला समाधान आहे। सर 2 मिनिटं नवीन आहे, थोडं सांभाळून घ्या मला। बोला एक मिनिट। तसेच सर्व ग्रामपंचायतीचा विचार करून माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना असेल, शेतकरी यांचा विचार करून शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्याचा विचार असेल, दुग्ध विकास टप्पा 2 असेल, मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना असेल, नमो शेतकरी मा सन्मान योजना असेल, या सगळ्या गोष्टीमुळे आज समाजातील प्रत्येक घटकाचा जो सन्मान केला गेला त्या सन्मानामुळे आज महायुती सरकार आपलं आलंय। त्या महायुती सरकारमुळे मला या सभागृहामध्ये येता आलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत 7,480 किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित झाले आहेत। माझी विनंती राहील का माझ्या संगमनेर मतदारसंघासाठी सुद्धा पुढील काळात याचा विचार व्हावा। आमच्या संगमनेर मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असून शासनाने नुकताच वैनगंगा, गिरणा दमनगंगा, एकदरे गोदावरी, वैतरणा या 4 नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली, परंतु ती देताना सिन्नर तालुक्यामधील 17,960 हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रात येत आहे। त्या लगतच माझ्या संगमनेरमधील तळेगाव निमोन भागातील काही गावं वंचित राहिलेत। तर माझी विनंती राहील का संगमनेर भागातील पाण्याचा जो प्रश्न आहे तेथील दुष्काळ मुक्त होण्यासाठी त्याबाबत मला सहकार्य व्हावे। आज संगमनेरमध्ये जलजीवन योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली गेली, संगमनेरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे, त्यामुळे तेथे सुद्धा काहीतरी शासनाने गांभीर्याने विचार करावा। साकूर पाटाळ भागातील सुद्धा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तेथील मुळा धरणाच्या बॅकवॉटर मधून उपसा जल सिंचन योजना जर लागू करता आली तर त्याचा सुद्धा एक संगमनेर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका नवीन आमदाराला लागेल असं मला वाटतं। पर्यटन क्षेत्र जे महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 जाहीर झालंय त्यामध्ये राज्यातील आकाराने विस्तीर्णाने सर्वात मोठ्या असणाऱ्या पिंगीर येथील वडाचं झाड याचं सुद्धा त्या वटवृक्षाचे संवर्धन, जतन व संगोपन यासह रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करेल। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो। महाप्रमुख अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सर्वप्रथम माननीय छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा आणि महात्मा ज्योतिबा फुले या महान समाजसुधारकांच्या माध्यमातून
त्यांचं सदैव पालन, आदर्शाचे सदैव पालन करणार असं नमूद केलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नमूद करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये बांधण्यात येणार आहे. त्याच्या बांधकामाचं सुरुवात अद्याप झालेली नाही आहे आणि खरं तर या आदर्श पुरुषांचं आपण हे करत असताना, नामोल्लेख करत असताना त्यांचे जे काही उपक्रम चालू आहेत, त्यांच्या नावाने जे काही वस्तू आहेत, तर त्यांची देखील हेळसांड होता कामा नये याची दक्षता शासनाने घेतली पाहिजे. मला वाटतं इंदुमती मिलमधील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं काम इतक्या संतगतीने चालू आहे ते देखील फार गंभीर आहे. अध्यक्ष महोदय, भगवान बिरसा मुंडा यांच्या माध्यमातून एक आरे कॉलनीसारखा विभाग आहे, तिथे एक चौक आहे आणि मला वाटतं या विभागातील मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक त्या ठिकाणी, आदिवासी बांधव त्या ठिकाणी येतात, परंतु त्या चौकाची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. त्याच्या सुशोभीकरणाकडे शासनाचं कोणतेही लक्ष नाही आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून माझ्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये एक वसतिगृह आहे आणि ते वसतिगृह आज बंद पडलेलं आहे. 150 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होते, त्यांना कुठेतरी दुसरीकडे नेऊन ठेवलेलं आहे, त्यांची फरफट होते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मोफत उपचार देण्याच्या संदर्भात उल्लेख केला आहे. आपलं म्हणणं थोडक्यात मांडा. अध्यक्ष महोदय, मोफत उपचार देण्याच्या माध्यमातून आपण हे केलं आहे, परंतु जे आरे कॉलनीमध्ये शासनाचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. मला वाटतं ते बंद आहे आणि ते खऱ्या अर्थाने शासन चालू इच्छित नसेल तर मुंबई महानगरपालिका स्वतः चालवायला इच्छित आहे, परंतु आरे प्रशासन त्यांना ते चालवायला देत नाही आहे आणि ते चालवत असताना मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यावर DP मध्ये जे आरक्षण आहेत ती खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिका दिली पाहिजेत, परंतु त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका देत असताना आरे प्रशासन देत नाही आहे आणि एका खाजगी संस्थेला देण्याचं देव केलं आहे. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत आणि आरे वसाहतीचा हा फार मोठा विभाग आहे आणि विखुरलेली वस्ती आहे मोठी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मला बोलायला द्या. अध्यक्ष महोदय पूर्ण करू द्या, मला महत्वाचे विषय आहेत. अध्यक्ष महोदय, लवकर या ठिकाणी आरे कॉलनी हा फार मोठा, त्या ठिकाणी आदिवासी बांधव आहेत आणि बिगर आदिवासी देखील मोठ्या संख्येत राहतात आणि हे हॉस्पिटल खऱ्या अर्थाने चालू होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका चालवायला दिलं तर मला वाटतं ते त्या ठिकाणी लोकांना सुविधा उपलब्ध होतील. अध्यक्ष महोदय, जल जीवन विभाग याच्या माध्यमातून या ठिकाणी उल्लेख केला आहे, परंतु त्या योजनेच्या माध्यमातून 1,27,00,000 नळ योजना दिली आहे. माझ्या विभागामध्ये संपूर्ण विभागात पाण्याचा दाब कमी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून वेरावली जलाशय आहेत, त्या वेरावली जलाशयामध्ये 1, 2 आणि 3 याच्यामधून जोगेश्वरी पूर्व, जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम आणि गोरेगाव या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 50 वर्षापूर्वी जेव्हा व्यवस्था केली आहे आजपर्यंत एकही जलाशय त्या ठिकाणी वाढवलेलं नाही आहे आणि त्याच जलाशयातून पाणी पुरवठतोय. वस्ती सातत्याने वाढते आहे आणि मला मागणी जास्त वाढते आणि अध्यक्ष महोदय मला 2च मिनिटं बोलायला द्या. अरे, राज्यपाल जी के अभिभाषण पे चर्चा करने के लिए आपने मुझे मौका दिया, उसके लिए बहुत बहुत आभार मानती हूँ. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आरे कॉलनीमध्ये अनेक असे 9 विषय मला बोलायचं होतं, परंतु नागपूर शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय या ठिकाणी नवीन करून घेतलं आहे. ही अत्यंत गोष्ट महाराष्ट्रामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे अशा या ठिकाणी वाढले, परंतु आरे वसाहतीमध्ये 190 एकर जागा ही प्राणी संग्रहालयासाठी आरक्षित आहे, परंतु त्यासाठी कुठल्याही याच्यावर नमूद केलं नाही, शासनाचं धोरण नाही आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या मुंबई शहरामध्ये आरोग्याचा, पाण्याचा एक गंभीर विषय आहे आणि आज वेळ तुम्ही देत नाही आहे, परंतु खेदाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गेल्या 10 मिनिटांनी साहेब 4 मिनिटांमध्ये केलं, तुम्ही बाकीच्यांना वाढवून दिलं. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे आपल्याला की या ठिकाणी आरोग्याचा एवढा गंभीर प्रश्न आहे, कुठेही मुंबई शहरामध्ये ICU आज मिळत नाहीये आणि सगळे रामाकेवर हॉस्पिटलमध्ये. अध्यक्ष महोदय, मैं सना मलिक, राज्यपाल जी के अभिभाषण पे चर्चा करने के लिए आपने मुझे मौका दिया, उसके लिए बहुत बहुत आभार मानती हूँ. मुंबई के M ईस्ट वार्ड में बीट नंबर 142, जिसमें MMRDA के माध्यम से लल्लू भाई एरिया में एक हॉस्पिटल रेडी किया गया है जो लगभग 500 बेडेड हॉस्पिटल है. साथ ही साथ बीट नंबर 144 में शताब्दी हॉस्पिटल में 580 बेड का एक हॉस्पिटल फेब 2025 में रेडी हो जाएगा. ये दोनों ही हॉस्पिटल में फर्नीचर्स, फैसिलिटीज, सर्विसेज और लोगों के लिए अवेलेबल करने के लिए सारी सुविधाएं जल्द से जल्द इसके ऊपर काम किया जाए, क्योंकि राज्यपाल जी ने हमें बताया है कि जैसे कि
मेडिकल कॉलेज का निर्माण काफ़ी पूरे महाराष्ट्र के एरिया में किया गया है। मुंबई के सबर्ब्स में शताब्दी हॉस्पिटल को मेडिकल कॉलेज बनाने की मांग 2013 में उस वक्त के आमदार माननीय नवाब मलिक साहब ने की थी, जो पिछले 11 सालों से प्रलंबित हो चुकी है। वो जो मुद्दा प्रलंबित रह गया है, तो बीएमसी से चर्चा के दौरान बताया गया था कि बीएमसी के माध्यम से ये मेडिकल कॉलेज का निर्माण किया जाएगा। मुंबई के सबर्ब्स में एक मेडिकल कॉलेज का होना बहुत ज़रूरी है, क्योंकि मुंबई के सबर्ब्स में एक भी मेडिकल कॉलेज अवेलेबल नहीं है। उसका पहला फेज था कि वो हॉस्पिटल को 500 बेड या 300 प्लस बेड के फैसिलिटीज़ में अवेलेबल किया जाएगा, जिसका कंस्ट्रक्शन अभी पूरा हो गया है। तो सेकेंड फेज का जो उसका काम है, जिसको जो हॉस्पिटल को मेडिकल कॉलेज में कन्वर्ट करना है, उसके ऊपर काम किया जाए, ये हमारी सरकार की तरफ से एक मांगनी है। साथ ही साथ राज्यपाल जी ने मेंशन किया कि सीमेंट कंक्रीटिंग का काम सरकार के माध्यम से लिया गया है। तो हमारे मेरे मतदार संघ अणुशक्ति नगर विधानसभा क्षेत्र में 2022, 2023 और 2024 में काफ़ी ऐसे रोड्स हैं जिसको कंक्रीट करने का काम चालू किया गया है, जिसमें मिर्जा गालिब रोड और गणेश कीर्ति मंडल रोड है जो चीता कैंप में आते हैं, जो 2022 से चालू है, लेकिन आज भी वो उस रोड पे 30% काम भी नहीं हुआ है। टाटा नगर रोड, केना मार्केट रोड जो गोवंडी में आता है, 2023 से उसका काम चालू है, उस पर भी 30% प्रोग्रेस नहीं हुआ। कहीं ऐसी जगह है जहां काम भी नहीं चालू हुआ है। वार्ड नंबर 147 में संत ककैया मार्ग है, 2023 से उसका काम चालू किया गया है, लेकिन अभी तक उस पर कोई भी किसी भी तरीके का डेवलपमेंट नहीं हुआ है। तो हमारी सरकार से एक विनती है कि इस सभी कामों को जल्द से जल्द लोगों के बीच में अवेलेबल करा के पूरी तरीके से रोड सीमेंट कंक्रीट करा के दिया जाए, जिसमें लोगों को पूरी तरीके से सुविधा हो। इतना ही बोल के आपने जो मुझे मौका दिया उसका बहुत बहुत आभार मानती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। अन्य अध्यक्ष महोदय, मी हारून खान, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याकरिता मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, शासनाने राज्यामध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले। मागील 8 महिन्यामध्ये मान्यता दिलेल्या प्रकल्पामधून अंदाजे 3,29,000 कोटी रुपये इतके एकूण गुंतवणूक आकर्षित होईल आणि त्यातून 1,18,000 इतके प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील। परंतु अध्यक्ष महोदय, मागील 2.5 वर्षात महाराष्ट्रात येणारे प्रकल्प परराष्ट्रात गेले व महाराष्ट्रातील तरुण युवकांवर अन्याय झाल्यामुळे मी खेद व्यक्त करीत आहे। अध्यक्ष महोदय, शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांअंतर्गत 7,480 किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतले आहे, परंतु मुंबई गोवा महामार्ग मागील 16-17 वर्षापासून अपूर्णावस्थेत आहे। मागील 2 महिन्यात परशुराम घाटात अपघात झालेले आहेत। तसेच आमचे नेते माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी सतत पाठपुरावा केला आणि मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले की ॲडव्हान्स मोबिलिटी देण्याची गरज नाही आणि तो खर्च 6,000 कोटीवरून 5,000 कोटीवर आला। असे रस्त्यात भ्रष्टाचार करणाऱ्या शासनातील तसेच अध्यक्ष महोदय, पालघर जिल्ह्यातील वाळवण बंदर प्रकल्प विकसित करण्यासाठी 76,220 कोटी खर्च। अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। महामहिम राज्यपाल महोदयांनी 1 ते 62 मुद्दे या भाषणामध्ये मांडलेले आहेत आणि या संपूर्ण भाषणामध्ये आता वेळ तुम्ही आम्हाला कमी देताय, इतक्या वेळ आम्हाला बोलता येणार नाही, परंतु या भाषणामध्ये या महाराष्ट्रातला शेतकरी, या महाराष्ट्रातला कष्टकरी, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, ओबीसी, मायनर ओबीसी, भटके विमुक्त, मराठा समाज, मराठवाडा असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या सगळ्या परिसराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत, सरकारची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळं या अभिभाषणापैकी काही मुद्द्यावरतीच मी बोलणार आहे। मी 288 जत विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांचं आभार मानतो। अनुक्रमानं शेवटचा मतदारसंघ असल्या कारणानं तो मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून नंबर 1 ला यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे मी करतोय आणि त्यांना आभार त्यांचं व्यक्त करतो। माझा मतदारसंघ नसताना मी खानापूर मतदारसंघामधला रहिवासी आहे। जत विधानसभा मतदारसंघामध्ये माझं मतदान यादीमध्ये नाव नाही, माझं घर नाही, माझे पाहुणे नाहीत, तिथं मला उमेदवारी दिली
आणि भारतीय जनता पार्टी सारखा या देशातला सगळ्यात मोठा पक्ष, या पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ जत विधानसभा मतदारसंघातून केला, त्याबद्दल मी पार्टीचं माननीय देवाभाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी शब्द दिला की हा 288 विधानसभा क्रमांक हा इतर लोकांच्यासाठी असेल, पण माझ्यासाठी हा नंबर 1चा मतदारसंघ आहे। आणि या वाक्यावरती मी किमान 40,000 मताच्या फरकानं विधानसभेमध्ये आलेलो आहे। आता बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत। जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत लोकांना न्याय मिळत नाही, आणि हेच धोरण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014ला मुख्यमंत्री असताना राबवलं। सत्तेचं विकेंद्रीकरण करणं, संस्थांचं विकेंद्रीकरण करणं, या गोष्टीकडे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं आणि त्यांनी पहिल्यांदा ओबीसीचं मंत्रालय स्थापन केलं। अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, परंतु त्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत महत्त्वाच्या वाटतात आणि ज्यामुळे सामाजिक परिवर्तन झालंय, गावगाड्याच्या सामान्य मुलांच्या जीवनामध्ये मोठा बदल झालाय, त्या गोष्टी आपल्या माध्यमातून मी मांडतोय। राज्यपाल महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलाय। पहिल्यांदा त्यांनी या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी सारथी नावाची संस्था स्थापन केली। तेव्हा काही लोकांनी टीका पण केली होती। या सारथी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजातील हजारो मुलं क्लास 1 अधिकारी झालेले आहेत। त्याच्यानंतर महाज्योती संस्था स्थापन केली। या महाराष्ट्रातल्या 346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसी समाजासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था सरकारनं स्थापन केल्यामुळं आज गावगाड्यातल्या हजारो पोरांना, कोण तहसीलदार झालं, कोण प्रांत झालं, कोण कलेक्टर झालं, कोण PSI झालं, कोण DYSP झालं, कोण SP झालं, किंवा अन्य वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये ती मुलं गेली आणि त्याबद्दल महाराष्ट्रातली अनेक मुलं सरकारचा आभार व्यक्त करतायत। ही भावना कधी कुठल्या मुख्यमंत्र्यांची झाली नाही नितेश भाऊ, असं कधी कुणाला वाटलं नाही। मी, माझा मुलगा, माझा पुतण्या याच्या पलीकडे गाडी गेली नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांना वाटलं की या महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचं असेल तर संस्थांचं सुद्धा विकेंद्रीकरण करावं लागेल आणि म्हणून त्यांनी या संस्था स्थापन केल्या। आज त्याच्या पुढे जाऊन मागच्या 2-3 महिन्यापूर्वी या महाराष्ट्रातला मातंग समाज सातत्यानं म्हणत होता की आरटी नावाच्या संस्थेची स्थापना करा। अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, मी सरकारचं अभिनंदन करेन की मातंग समाजासाठी आरटी नावाची संस्था स्थापन केली। या महाराष्ट्रातल्या बंजारा समाजासाठी वनारटी नावाची संस्था स्थापन केलेली आहे। हे शेवटचे 2 व्यक्ती आता बोलतील। अध्यक्ष महोदय, मी सिद्धार्थ शिरोळे दुसऱ्यांदा विजयी होत असताना विधानसभेत आज मी आलो आहे आणि माझ्या मनात जनतेच्या प्रती कृतज्ञता आहेच, परंतु त्याचबरोबर जनतेच्या प्रती जे कर्तव्य आहे त्याची सुद्धा जाणीव मला आज या क्षणी होत आहे। आणि जो ऐतिहासिक मताधिक्य शिवाजीनगर मतदारसंघाच्या नागरिकांनी महायुतीला दिला, त्याच्याचमुळे मतदारसंघातले अनेक प्रलंबित प्रश्न येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याचा पूर्ण विश्वास व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हेच महाराष्ट्राला प्रगतिशील दिशेने नेऊ शकतात, हा विश्वास असल्यानेच महायुतीला प्रचंड बहुमताने जनतेने पुन्हा सत्ता दिली। 2019चा जो जनादेश ज्यांनी चोरला त्यांना सुद्धा त्यांची नेमकी जागा दाखवून देणारा हा विजय आहे, हे मला नम्रपणे नमूद करायचे वाटते। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राला पुढील 3 वर्षामध्ये 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी या सरकारचा निर्धार आहे। या निर्धाराचे प्रतिबिंब मी पुण्यात निवडून आलेल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये पाहत आहेच। पुणेमध्ये मेट्रोच्या पहिल्या 31 किलोमीटरची सर्व टप्पा हा पूर्णपणे कार्यरत झालेला आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या टप्प्यातील 44 किलोमीटरचे नवे मेट्रोचे मार्ग बांधण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। इथं आदरणीय तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पण आहेत आणि आमच्या शिवाजीनगर हिंजवाडीचा जो मेट्रोचा प्रकल्प आहे 23 किलोमीटरचा देशातील खासगी सहकार्यातून बांधण्यात येणारा पहिला मेट्रो मार्ग आहे, तो जवळपास आता पूर्णत्वात आहे आणि पुढच्या वर्षी तो कार्यरत होईल। नुसतेच मेट्रोचे जाळे नाही वाढले, पण मेट्रोचा जो कन्व्हिनियन्स आहे अध्यक्ष महोदय, तो सुद्धा हा उल्लेखनीय आहे पुणे मेट्रोचा। आज मेट्रोत प्रवास करताना तुम्हाला तिकीट काढायला लाईनमध्ये उभा राहायला लागत नाही, तुमच्या स्मार्टफोनवरती तुमचं तिकीट आधीच तुम्ही काढू शकता।
त्याच पद्धतीने मेट्रोच्या सेंटरला तिकिटिंग काउंटर जे आहे ते सुद्धा अतिशय युजर फ्रेंडली आहे. तसेच नॉन पीक आवर्समध्ये तुम्ही तुमची सायकल सुद्धा मधून घेऊन जाऊ शकता आणि ह्याच्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जास्तीत जास्त लोक वापरायला लागले, त्याच्याशी एक इमोशनल बॉन्डिंग तयार व्हायला लागली आहे आणि हेच खरं प्रगतील महाराष्ट्राचं मला वाटतं उदाहरण आहे. त्याच पद्धतीने पुणे ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेसाठी मान्यता दिली आहे आणि त्यामुळे महायुती सरकार पुणे शहराचंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन होत असलेल्या महाराष्ट्राचे किती गांभीर्यपणे पद्धतीने विचार करत आहे हे प्रत्येक निर्णयातून दिसून येते. अध्यक्ष महोदय, एकच अर्बनायझेशनचा मुद्दा मांडला आणि एक आमच्या शेतकऱ्यांसाठी एक मुद्दा मांडतो आणि थांबतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि त्याचे महत्त्व लक्षात घेता मला असं वाटतंय की शेतकऱ्यांचा दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही सुरू करण्यात येत आहे. या रिफॉर्मेटिव्ह योजनेमुळे जून 2026 आपल्याला सगळ्यांना तो दिवस बघायला मिळणार, तो क्षण बघायला मिळणार की ज्यावेळेला 16,000 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. आमच्या वालव्या तालुक्यामध्ये माझे मामा राहतात अजित संपतराव थोरात, त्यांनी एक सूचना दिली तेवढी मांडतो आणि माझं भाषण संपवतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी MSP सुमारे 4,800 रुपये प्रति क्विंटल दिली आहे आणि ही स्वागतार्ह आहे. त्यामध्ये काही अडचणी अशा येत आहेत की जो मॉइश्चर आहे तो 12 साठी लागू होतो. सहसा मॉइश्चर 12च्या पेक्षा जास्त लागत असल्याने अपेक्षित तेवढा दर मिळत नाही आणि सोयाबीनचं पीक काढल्यानंतर एवढं कमी मॉइश्चर मिळणे कठीण असते. त्याकरिता सोयाबीन वाळत ठेवावे लागते आणि याकरिता स्टोरेज कॅपॅसिटी सुद्धा लागती जी बहुतांश शेतकऱ्यांकडे नसते. तेव्हा माझी सरकारला विनंती आहे की हा मॉइश्चर कंटेंटचा वाढवायचा निर्णय आपला चालू आहे, त्याचा GR तो 15 करून त्याचा GR हा लवकरात लवकर काढावा. अध्यक्ष महोदय, हे सरकार फोकस ठेवत राज्यात प्रत्येक घटक प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे राज्यपालांच्या अभिभाषणात आपल्यास आढळले. बरोबर दिशा स्पष्ट नीतीच्या संस्काराचे हे सरकार महाराष्ट्रात वैभवास येईल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. या राज्यपाल अभिभाषणाच्या चर्चेत सहभागी होताना मी एवढेच म्हणेन की महाराष्ट्राच्या मी मनोज कायंदे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्रींचा जन्म म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला अशा मातृतीर्थ सिंदखेड राजामधून मी विधानसभेमधून या ठिकाणी पोहोचलो. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर या ठिकाणी बोलत असताना त्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक स्थळांचे त्या अभिभाषणामध्ये उल्लेख झाला, परंतु राष्ट्रमाता मा जिजाऊ मा साहेब माहेरघर असलेल्या सिंदखेड राजा विधानसभेमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास, शिवकालीन संस्कृतीचे आदिपीठ आहे, शिवसंस्कृतीच्या अप्रतिम उगम स्थानाला म्हणजे सिंदखेड राजाला एक आगळे वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे. असे असताना सुद्धा संपूर्ण देशाचे व राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या या ऐतिहासिक स्थळाचा विकास अद्यापपर्यंत कुठेतरी दुर्लक्षित असल्याचं चित्र त्या ठिकाणी आहे. या स्थळाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता माननीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुधारित विकास आराखडा संदर्भात 9/1/24 रोजी बैठक झाली होती. त्यांच्या सूचनेनुसार 233.33 कोटीचा प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी पाठवलेला आहे, परंतु अद्यापहीपर्यंत विकास निधी मिळाला नाही. तो लवकरात मिळावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय. परंतु अद्याप त्यामध्ये अध्यक्ष महोदय तो निधी त्या ठिकाणी अपुरा पडतो. अनेक विकास कामं त्या ठिकाणी करायची आहेत, अनेक प्रश्न त्या ठिकाणचे आहेत. त्यासाठी आपण त्याला निधीला वाढून एक 500 कोटीचा निधी आमच्या सिंदखेड राजा विकास आराखड्याला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळं माझी विनंती अध्यक्ष महोदय, 1 मिनिट मला बोलू द्या, महत्त्वाचे मुद्दे राहिलेत अध्यक्ष महोदय. तर आपण तेवढी विनंती आमची मान्य करावी अशी मी सभागृहाला विनंती करतो अध्यक्ष महोदय. अनेक मागण्या आहेत अध्यक्ष महोदय. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. अध्यक्ष महोदय, आपणही बुलढाणा जिल्ह्यातील आहात, आपणही जाणता. अध्यक्ष महोदय, इन्शुरन्स कंपनी सर्व्हे सुद्धा झाले, पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्याचा
शासनाप्रती रोष त्या ठिकाणी होऊ नये या का निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय की लवकरच आपण सर्व विमा त्या ठिकाणी मिळेल. तर सभागृहाला माझी विनंती आहे, पीक विमा असेल, गारपीट असेल, नुकसान भरपाईचे सगळे पैसे असतील त्या ठिकाणी लवकरात लवकर जनतेला त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळाले तर निश्चितच एक वचनपूर्ती जे आपण म्हणतो ती त्या पद्धतीनं होईल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्देशानुसार ठिबक तुषार संच घेतलेले आहेत. 4 वर्षांपासून त्या शेतकऱ्यांना अनुदान त्या ठिकाणी नाहीत, तर आपण त्याकडे अभिभाषणाप्रमाणे त्या ठिकाणी लक्ष देऊन अध्यक्ष महोदय त्या सर्व योजनांचे पैसे शासनाच्या खात्यात कसे जातील या संबंधित आपण थोडंसं सभागृहामध्ये तसे आदेश त्या ठिकाणी द्यावेत आणि नक्कीच आमच्या बुलढाणा जिल्ह्याला, आमच्या मतदारसंघाला त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय या निमित्तानं करतो. आपण संधी दिली, आपल्या आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. आता कामकाज सल्लागार समितीचे कार्यवृत्त माननीय संसदीय कार्यमंत्री सादर करतील. माझी म्हणा नाही दादा, विधेयक तुमचंच येणार आहे आपल्या दुपार माझी म्हटलं. महोदय, विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आज बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता कक्ष क्रमांक 7 मंत्रिपरिषद सभागृह, पहिला मजला, मुख्य इमारत, विधान भवन, नागपूर येथे झाली. सदर बैठकीत समितीने सभागृहापुढील उर्वरित कामकाजाचा आढावा घेऊन गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 ते शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 पर्यंत सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार दिनांक 19 सन 2024-2025 या पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान पहिला दिवस. 2 शासकीय कामकाज, विरोधी पक्षांचा प्रस्ताव, अंतिम आठवडा प्रस्ताव. शुक्रवार दिनांक सन 2024-25 या पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा दिवस. चर्चा रोज. पुरवणी विनियोजन विधेयक, शासकीय कामकाज. शनिवार दिनांक 21 शासकीय कामकाज. महोदय, कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारसी सभागृहाने संमत कराव्यात असा आम्ही आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रश्न असा आहे की कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी सभागृहाने संमत करावयाच्या याच्यानंतर प्रश्न असा आहे की कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी सभागृहाने संमत कराव्या. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. एक मिनिट. अध्यक्ष महाराज, आपण संसदीय मंत्र्यांचा उल्लेख केला. अध्यक्ष महाराज, अजूनपर्यंत कोणाला कोणतं खातं मिळालं आम्हाला माहिती नाही. अध्यक्ष महाराज, नाही, माझी शब्द नाही वापरा, रेकॉर्डवर आहे. थांबा, मंत्री महोदय, अजून तुम्हाला खातं मिळालं आहे असं मला माहिती आहे. पण अध्यक्ष महाराज, आम्हाला खुलासा केला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री पण सभागृहात आहे, सगळे मंत्री जे झालेले आहेत अध्यक्ष महाराज ते पण संभ्रमात आहे. काय अडचण काय चाललेली आहे. अपक्ष आमदारांनी तर काल औचित्याच्या मुद्द्यामध्ये अध्यक्ष महाराज त्यांनी कॅबिनेट करा असं त्यांनी मागणी केलेली आहे. अध्यक्ष महाराज, आपण जो उल्लेख केलेला अध्यक्ष महाराज, कारण की रेकॉर्डवर आलेला अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री सभागृहात आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, खाते वाटप अजून व्हायला आहे, आपण संसदीय मंत्री उल्लेख केलेला आहे आणि म्हणून आम्हाला हे जाणून घेण्याचा अधिकार अध्यक्ष महाराज, मला जाणून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. आपण माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांना सांगा काय झालं ना, तुम्ही म्हणाला शब्द. अध्यक्ष महोदय, माझे मित्र नाना पटोले यांच्याशी अजून माझी चर्चा व्हायची आहे म्हणून खाते डिक्लेअर केले नाही. चर्चा झाल्याबरोबर खाते डिक्लेअर करतो. राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चा आज 4 वाजेपर्यंत संपवायची होती. ती आपण 5 वाजेपर्यंत सुरू ठेवली आहे. जवळपास 4.5 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली आहे. यात 44 सदस्यांनी भाग घेतला आहे. आता यावरील उत्तर उद्या होईल. आता विधेयके घेण्यात येतील. शासकीय विधेयके सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, सन 2024 चे
नाना 44 व्यक्ती बोलले. हे झाल्यावर म्हणजे नाही बिला झाल्यावर ह्यांचं आणि ह्यांचं झालं नाही. उद्या नाना आपण एक काम करूया, थांबा. बिलं होऊ देत. बिलं झाल्यानंतर ऐकून घ्या. तुम्हाला आज आपण 101 संपवणार हे मी सकाळीच घोषित केलेलं आहे. आता त्यांची बिलं होऊ देत 2. ती बिलं झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करा आणि बरोबर 6 वाजता आपण 101 ची चर्चा चालू करू. एक विखे पाटील बसलेलो अध्यक्ष महाराज इथं. मला पण बोलायचं अध्यक्ष महाराज, कारण की हेच खऱ्या अर्थानं या सरकारची जी दिशा आहे वर्षभराची 5 वर्षाची, ती दिशा याच्यामध्ये आहे. नाना भाऊ, चर्चा होणार, तुम्हाला बोलायची संधी देणार, आजच देणार. आज करूया ना. बिलं झाल्यानंतर घेऊ. साधी बिल. चला आता अजून वेळ नको घालूया. मी देतो तुम्हाला संधी देतो. सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस पासून देशामध्ये जीएसटी आलेला आहे त्यावेळेस एसजीएसटी राज्याकरता असतो, सीजीएसटी देशाकरता असतो आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 50, 52, 53 या बैठकांमध्ये केलेल्या शिफारसीनुसार 15 फेब्रुवारी 2024 आणि 16 ऑगस्ट 2024 रोजी पारित केलेल्या वित्त अधिनियम 2024 व वित्त अधिनियम क्रमांक 2/2024 अन्वये भारत सरकारने केंद्रीय वस्तू सेवा कर अधिनियम 2017च्या विविध कलम आणि अनुसूची 3 मध्ये सुधारणा केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, ह्या सुधारणा ज्यावेळेस तिथं होतात त्यावेळेस प्रत्येक राज्यामध्ये आपापल्या भागामध्ये देखील अशा प्रकारे अध्यादेश काढला जातो. जर अधिवेशन चालू नसेल तर अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आपण अध्यादेश तशा पद्धतीनं काढला आणि आता आपलं अधिवेशन चालू असल्यामुळं ज्यावेळेस अध्यादेश काढला त्यावेळेस दोन्ही सभागृहाचं अधिवेशन चालू नव्हतं म्हणून 23 सप्टेंबर 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेनं राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीनं 2024चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 9 दिनांक 7 ऑक्टोबर 2024 अध्यादेश प्रख्यापित करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, अध्यादेश निघून हे सगळे जी अंमलबजावणी झाली, परंतु त्याचं बिलामध्ये रूपांतर 6 महिन्याच्या आत करायचं असतं आणि म्हणून हे बिल आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे. ऑलरेडी या बिलाची अंमलबजावणी केंद्रामध्ये पण सुरू झालेली आहे, राज्यामध्ये पण सुरू झालेली आहे. त्याला कृपया सभागृहांनी मान्यता द्यावी अशी माझी विनंती. प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते खंड 41, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 41, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. प्रभारी मंत्री. अध्यक्ष महोदय, सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मला ह्या विधेयकाच्या निमित्तानं सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 विधेयकातील घोषित होणारी व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची योजना ही आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. ही आम्ही सगळ्यांना सांगितलेली आहे, परंतु ह्या विधेयकाच्या निमित्तानं मला सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांची ही लक्षात आणून द्यायची. कलम 73 अंतर्गत 2017-18
18-19 आणि 19-20च्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड दोन्ही माफ करण्याची योजना 1/11/2024 पासून आपण लागू केलेली आहे. ते कर भरण्याची अंतिम तारीख 31/3/2025 आहे. कर रकमेचा भरणा 31/3/2025 पूर्वी केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होईल. राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांच्यासाठी माफीसाठी अपेक्षित अर्ज अंदाजे 1,14,000 अध्यक्ष महोदय आहेत. आता या अभय योजनेची माहिती व्यापाऱ्यांना होण्यासाठी आपल्या विभागाने जीएसटीनं 80,000 सौजन्य पत्र पाठवलेली आहेत. राहिलेल्या दिवसामध्ये आम्ही बाकीची पण पत्र त्या ठिकाणी देणार आहोत. अंदाजे एकूण विवादित रक्कम 54,000 कोटी आहे. त्यापैकी विवादित कर 27,000 कोटी, दंड व शास्ती 27,000 कोटी. यापूर्वीचा अनुभव विचारात घेता विवादित कराच्या सुमारे 20% रक्कम योजनेमध्ये जमा होते. त्यानुसार या योजनेमध्ये सुमारे 5,500 ते 6,000 कोटी विवादित कर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. यापैकी अर्धी रक्कम म्हणजे 2,700 ते 3,000 कोटी राज्य सरकारला प्राप्त होतील आणि बाकीच्या 50% रक्कम उर्वरित केंद्र शासनाला जाईल. या योजनेमुळे व्यापाऱ्यांना 5,500 ते 6,000 कोटी रुपयांचा व्याज व दंडातून निश्चितपणे दिलासा मिळेल. या अभय योजनेची माहिती करदात्यांना वकिलांमार्फत तसंच चार्टर्ड अकाउंटंट यांना होण्यासाठी विविध ठिकाणी चर्चासत्राचं देखील आयोजन केलेलं आहे. हे पूर्ण देशाकरता आहे, पण आपण आपल्या राज्याच्या करता आपल्याकरता जीएसटी SGST ह्याच्याकरता हे लागू केलेले ह्याची पण माहिती मला सभागृहाला द्यायची. बोला. या ठिकाणी सांगितलं की दंड आणि त्यासंबंधी माफ करण्यासंबंधीचा निर्णय याच्यामध्ये घेतला गेला आहे. माझी एकच सूचना अशी आहे की दंड किंवा कर जो लावला जास्त तो माफ करण्याबाबत आपण अभय योजना जरी आणली तरी अधिकाऱ्याबरोबर निगोशिएट करायला लागतं. आपण म्हटलं की एक अंतिम तारीख आहे, त्या अंतिम तारखेमध्ये एवढे पैसे भरले तर हे माफ होणार आहे. मला फक्त आपल्याला एवढीच विनंती करायची की इतकी रक्कम जी अंतिम तारखेला आपल्याला भरायची आहे तितकी रक्कम देखील काही वेळेला व्यापाऱ्याकडे उपलब्ध नसते. त्यामुळे आपण ही हेरिंग घेऊन याच्यावरती अभय योजनेमध्ये सामील होऊन दंड किंवा हे माफ करण्याचं एक असा कोणतरी अधिकारी त्या ठिकाणी निश्चित करा की ज्याच्याकडे हेरिंग घेतल्यानंतर हा दंड किंवा या माफ करण्याबाबतची तात्काळ एक पिरियड 15 दिवस 1 महिना हा ठेवून त्याच्यावरती निर्णय घ्या, जेणेकरून व्यापाऱ्यांना त्याबाबत मुभा मिळेल. आज तुम्ही असं म्हणता की अमुक तारखेपर्यंत दंड पूर्ण रक्कम भरा आणि नंतर आम्ही दंड माफ करू, तर हे योग्य होणार नाही. व्यापाऱ्यांना ते अडचणीत होईल. ज्या अनेक चर्चेमध्ये व्यापाऱ्यांकडून मला कळलं, म्हणून मी विनंती करतो की या दृष्टीने काय करता आलं मंत्री महोदय तर आपण याबाबत विचार करा. माननीय सदस्य सुनील प्रभू साहेबांनी काही सूचना केलेली आहे, परंतु मी आपल्याला सभागृहाला सांगू इच्छितो की हे 2017, 18, 19, 20 या मागच्या काळातलं आहे आणि हे बरेच साठलेलं आहे. त्याच्यामध्ये जीएसटी काउन्सिलला पण ह्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि अशा पद्धतीची स्कीम आणावी, पूर्ण देशाकरता आणावी, देशातल्या प्रत्येक राज्याच्या करता आणावी. म्हणून आम्ही 31/3/2025 म्हणजे अजून 3 महिनेपर्यंत तुम्हाला कराच्या रकमेचा भरणा करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यावरचं 31/5 म्हणजे पुढं तुम्हाला जूनपर्यंत त्या रकमेच्या संदर्भातली माहिती देखील तुम्हाला त्याच्यातनं मिळणार आहे. म्हणजे तशी काही अडचण येणार आहे तरी देखील सुनील प्रभू साहेब तुम्ही जो काही मुद्दा मांडलेला आहे मी जीएसटी कमिशनरशी बोलून याच्यात आम्हाला व्यापाऱ्यांना त्रास न होईल आणि आपलाही टॅक्स मोठ्या प्रमाणावर SGST आणि CGST पण जमा होईल कर आणि हे या पद्धतीनं आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू. चला सुरेश धस साहेब बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे अतिशय चांगलं बिल सन्माननीय उपमुख्यमंत्री हा अधिकची माहितीमध्येच एक वाक्य वापरतो की याच्यामध्ये जे व्याज आणि दंड व्याज माफ करण्याचं आपण बोललो आहे, परंतु कधी कधी काय होतंय की नोटीस जी येते ते एकूण ट्रान्झॅक्शन असेल त्याच्यापेक्षा 10 पटीची नोटीस येते आणि त्याच्यानंतर मग इतके हायकोर्टामध्ये काही व्यापाऱ्यांना जावं लागतंय आणि टेल एंडचा व्यक्ती सापडेल का, टेल एंडची कंपनी सापडेल का, इथपर्यंत त्याच्यामध्ये जे गोंधळ निर्माण होतोय तर त्या बाबतीत माझं मत असं आहे की कमिशनर साहेबांशी
जे जे लोकांचे अशा काही अडचणी आहेत या बाबतीत आपण उपमुख्यमंत्री म्हणून आणि काउन्सिलचे एक सदस्य म्हणून हे लवकरात लवकर कधी बैठक बोलवाल का? आणि जर टॅक्स आणि त्याच्यावरचं व्याज आणि दंडव्याज जर माफ होणार असेल तर अशा बाबतीमध्ये 100% व्यापारी पुढे येतील. लवकरात लवकर बैठक बोलवाल का ही अपेक्षा आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा प्रस्ताव मांडतो. याच्यामध्ये यापूर्वीच आपण अध्यादेश काढलेला आहे आणि अध्यादेश काढून जिथे 200 रुपये मुद्रांक लागायचा ही 200 रुपये आपण जवळपास 25 वर्षापूर्वी ठरवले होते. त्यामुळे त्याच्यात आता सुधारणा करून तिथे आपण 500 रुपयापर्यंत केलेलं आहे. त्याचप्रमाणे जे न्यायनिवाडे असतात त्याच्यातही हे सगळे जे दर होते ते 20-20, 25-25 वर्षापूर्वी ठरले होते त्याच्यामध्ये अंशतः वाढ केलेली आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 31 महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. विधान परिषदेने संमत केल्याप्रमाणे विचारखंडशः विचार व संमत करणे. सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 मी आपल्या अनुमतीने मांडतो. प्रस्ताव असा आहे की विधेयक मांडण्यात आले. प्रस्ताव असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2024 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील तर तुम्ही काय दिलं मला? मग वगैरे काय नाही तर ठीक आहे, आपण ते मंजूर आता करूच, परंतु किमान ते विधेयक तरी काय आहे हे आम्हाला सभागृहाला कळावं. नाही, आता त्यांनी प्रश्नावर जात होते अध्यक्ष महोदय. आता चुकून ते 11चं हे झालंय ते सोडा, परंतु प्रश्नावर जाण्यापूर्वी आपण जेव्हा विधेयक प्रस्ताव संमत झाला तेव्हा आम्हाला सांगा काय प्रस्ताव काय आहे, विधेयकाचं कंटेंट्स काय आहेत, एवढाच फक्त माझा मुद्दा आहे, बाकी काय नाही. नाही, पण भास्करराव जाधव साहेब, मांडल्यानंतर जर तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोला. आता ठीक आहे, सांगा.
आपल्या महाराष्ट्राच्या 2017च्या विद्यापीठ कायद्यामध्ये सेक्शन 3 मध्ये विद्यापीठ नावाची जी व्याख्या होती, त्या व्याख्येमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या सूचनेप्रमाणे क्लस्टर युनिव्हर्सिटी एक नवीन कन्सेप्ट आली. पहिलं सुरू झालं वारणा विनय कोरेंचं, की ज्याच्यामध्ये एक आधी असं होतं की एक तरी गव्हर्नमेंट कॉलेज असलं पाहिजे, असं 2-3 कॉलेजचं मिळून क्लस्टर विद्यापीठ होईल. त्याला नाव वेगळं, त्याचे कुलगुरू वेगळे, त्याचे रजिस्ट्रार वेगळे, त्याचं सिलॅब वगैरे वगैरे, खूप चांगली कल्पना आहे. मग त्याच्यामध्ये आता आपण असं करेक्शन केलं की एक गव्हर्नमेंट कॉलेज न म्हणता 3 कॉलेजचा मिनिमम समूह, की ज्याच्यामधलं एक किमान अनुदानित कॉलेज असलं पाहिजे, असा बदल केल्यामुळे आता सुरुवात झाली प्रस्ताव यायला. आणि त्यातलं वारणेचं पूर्ण झालंही, ती करेक्शन आपण करतो. याच्यामध्ये बाकी अनुदानित कॉलेजेसमधली सगळ्या पोस्ट आपण सिक्युअर करणार, विना अनुदानित आहे त्याचा पगार देणार नाही. परंतु या ज्या नवीन पोस्ट क्रिएट झाल्या, कुलगुरू, प्रकुलगुरू, रजिस्ट्रार, याच्यासाठी वर्ष डीम युनिव्हर्सिटी नाही, डीम युनिव्हर्सिटी हां, याच्यामध्ये हे ज्या नवीन पोस्ट क्रिएट होतील त्याला दरवर्षी 1 कोटी, याप्रमाणे 5 वर्ष 5 कोटी आपण अनुदान देणार, असं आता पहिलं कोरेंनी मांडलं आणि त्याची सगळी प्रोसेस पूर्ण झाली. संसदेमध्ये धर्मेंद्र प्रधान जे आपले याच्यातले मंत्री आहेत, त्यांनी देशामध्ये 10 युनिव्हर्सिटी या बोगस आहेत असं सांगितलं, त्याच्यातली 1 युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये आहे. अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी काल लोकसभेमध्ये दिलेलं आहे. तर या बिलाच्या निमित्तानं आपण जेव्हा क्लस्टर या सगळ्या व्यवस्थेमध्ये चांगला सुधार करायचा प्रयत्न करतोय, तर अध्यक्ष महाराज, हे बोगस युनिव्हर्सिटी ज्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं ते कुठं आहे आपल्याला माहिती असेल. आपण त्या नाही, पण आपल्या राज्यातूनच माहिती त्यांना गेली असेल ना, त्याच्याच आधारावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे काल संसदेमध्ये. आपल्याला माहित असेल, आपण त्याचे मंत्री होतात. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 हे विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 विधान परिषद विधेयक क्रमांक 11 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. 24 विधान परिषद विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2024. महोदय, विधान परिषद संमत केलेले सन 2024 विधान परिषद विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2024 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने मी ते सांगा. आता यामध्ये भास्करराव असं आहे की आपल्याकडे स्वायत्त विद्यापीठ द्यायला ही साधारणतः 2020ला नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत आले. तर त्याच्यामध्ये एक अट आहे की 10 एकर जागा पाहिजे आणि ती विशेषतः मुंबई, ठाणे अशी जी मोठी शहर आहे, तर 10 एकर म्हणजे काय झालं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा आपण ऑलरेडी केली, की जी सुधारणा अशी केली की त्यांनी 1,25,000 स्क्वेअर फीट बांधकाम केलं पाहिजे आणि ते बांधकाम करत असताना व्हर्टिकलला त्यांना परवानगी. आता त्यांच्याकडे जमीन तेवढी तर असायलाच पाहिजे की त्या महानगरपालिका म्हणजे मुंबई आणि ठाण्यासाठीच दिल्या, पण बाहेर अजूनही जागा उपलब्ध आहे. पुण्यामध्ये असेल, नागपूरमध्ये असेल, औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, इथे मात्र हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे त्यांची जागा इतकी असली पाहिजे की महानगरपालिकेच्या सगळ्या नियमांना एनकॅश करून
1,25,000 स्क्वेअर फीट त्यांना मिळालं पाहिजे. दुसरी सूचना अशी संशोधन असं आहे की ज्यांच्याकडे ज्या खूप चांगले ग्रुप्स शिक्षणातले येत आहेत पण त्यांना लगेच जमीन घेता येणार नाही, त्यांनी तेवढी जागा लीजवर घेतली तरी चालेल. अशा प्रकारचं करेक्शन करून 3 नवीन विद्यापीठं ही आपण आता एक अमरेला ॲक्ट केला, त्यामुळे दरवेळेला आपल्याला सभागृहात चर्चा करण्याची आवश्यकता नाही. नवीन विद्यापीठाची नावं त्याच्यात फक्त आपण जोडतो. याच्या सगळ्या विषयावर आपण खूप चर्चा करून तो अमरेला ॲक्ट मान्य केला. अशी 3 नवीन विद्यापीठाची जोडतो. ती आहेत, एक आहे नयनता विद्यापीठ. हे खूपच युनिक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये येत आहे. खूप बुद्धिमान लोकांनी हे सगळं चालवलं आहे. काही नवीन अभ्यासक्रम त्यानिमित्ताने येतील. त्याच्यानंतर एक इंदिरा विद्यापीठ जे पुण्याला ऑलरेडी खूप एस्टॅब्लिश कॉलेज आहे, त्याने स्वायत्त विद्यापीठासाठी मागणी केली. आणि तिसरं अथर्व विद्यापीठ आपल्या माजी आमदार राणेंचं म्हणजे दत्ता राणेंच्या मुलाचं सुनीलचं. तर त्या अथर्व विद्यापीठाला ही सोय मिळाली की त्यांना व्हर्टिकल बांधायला परवानगी मिळाली, पण त्यांचं व्हर्टिकल बांधणं सुद्धा 1,25,000 स्क्वेअर फीट असायला पाहिजे. प्रस्ताव आहेत हे केले पाहिजे. पण दादा 1,25,000 स्क्वेअर फीट आहे की 1,25,000 स्क्वेअर मीटर आहेत? फीट आहेत. बांधकाम कमी आहे. चल बारा. आपण एक पत्र देतो, ऑर्डर ऑफ द डे मध्ये नसतं ते. विधान परिषदेने मंजूर केलेलं विधेयक हे ऑर्डर ऑफ द डे मध्ये नसतं. एक पत्र देऊन आपल्याला इथे मांडताय. आपण जोडपत्र काढलंय, पिजन बॉक्स मध्ये टाकले आहेत सगळ्यांच्या. विधेयक मांडण्यात आले. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना व विनियमन दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024. आपल्या अनुमतीने प्रस्ताव असा आहे की महोदय, मैं आपल्या अनुमतीने प्रस्ताव मानतो. ही विधानसभा सन 2024च्या महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 18 महाराष्ट्र राज्य कौशल विकास विद्यापीठ दुसरी सुधारणा अध्यादेश 2014. एक मिनिट लोढा साहेब. आता माझ्याही जाता पूर्ण मला माहित आहे. महोदय, विधान परिषद ने संमत केलेले सन 2024 से विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ दूसरी सुधारणा विधेयक 2024 मैं आपल्या अनुमतीने मानतो.
विधेयक मांडण्यात आले. महोदय सांगतो महोदय, विधान परिषदेने संमत केलेले 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ दुसरा सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. माननीय अध्यक्ष महोदय, हा आपले विद्यापीठ आपण 2022 मध्ये माननीय देवेंद्र फडणवीसच्या हस्ते ते भूमिपूजन करून सुरू केली होती कौशल्य विद्यापीठ. त्या विद्यापीठाचं नाव माननीय श्री रतन टाटा, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या नावावर करावा असा आपण पूर्वी विधेयक काढला होता. त्या ते आता ते पण कानूनमध्ये ते रूपांतर करत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, टाटा समूहने कौशल्य विकासासाठी फार काही चांगला तिथे कंट्रीब्यूट महाराष्ट्रासाठी केलेला. गडचिरोली जसे क्षेत्रामध्ये त्याने अतिशय चांगला कौशल्य विकासाचा केंद्र उभा केला आहे. त्याशिवाय पण 4 ठिकाणी केलेला आहे. हा विद्यापीठ जे आपण 2022 मध्ये सुरू केली त्यानंतर 2 वर्षामध्ये हा विद्यापीठाने कौशल्य विकास विद्यापीठाने फार चांगला काम केलेलं आहे. 60 ठिकाणी त्याने संत गाडगे बाबा स्वच्छ अकॅडमी ते इथे, त्याशिवाय विवेकानंदच्या नावावर एक फॉरेनमध्ये जे मुलामुली शिकण्यासाठी जातात त्यांच्यासाठी कौशल्य विकास कोल्हामध्ये सुरू केलं आहे. आता आपण टाटा समूहच्या बरोबर करार पण केलेला आहे. त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा विषय असा आहे की माननीय रतन टाटाजी एक फार मोठा नाव आहे. कौशल्य विकास विद्यापीठासाठी त्यांचा नाव द्यावा असा आमच्या सर्वांचे वतीने आपण त्यांच्या परिवाराने पण सुचवलेला होता. हा आता एक फक्त नामाचा प्रस्ताव त्यांचे नाव विद्यापीठाचा करावा असा हा विधेयक आहे. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 8, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 8, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय, विधान परिषदेने संमत केलेले 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ दुसरा सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 9 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 हे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. आता बोला. याच्यात प्रामुख्याने पुस्तकाची परंपरागत व्याख्या पुस्तक अशी होती, त्याच्यामध्ये ई बुक आणि ई जर्नल्स ही त्या व्याख्येमध्ये आपण जोडतो. म्हणजे मग आपली जी जवळजवळ 12,359 सार्वजनिक ग्रंथालय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आता अनुदान देताना आणि ते अनुदान खर्च करताना ते नॉर्मल बुक प्रमाणे प्रपोर्शन पूर्वी 50-50 होतं. 50% पगारावर खर्च करा, 50% पुस्तकावर. ते आपण 60% अनुदान ह्या टर्ममध्ये वाढवताना ही पण परवानगी दिली. 75% तुम्ही सॅलरीवर खर्च करा, 25% पुस्तकावर खर्च करा आणि आमदारांना त्यांच्या आमदार निधीमधून 10 लाखापर्यंतची पुस्तकं देण्याची परवानगी दिली. त्यामुळे ते कॉम्पेन्सेट झालं, पगार खूपच अगदी नके बराबर होते. तर त्याच्यामध्ये आता ते पुस्तक खरेदी करताना पुस्तकच्या बरोबरीने ई बुक पण खरेदी करू शकतील आणि ई जर्नल्स खरेदी करू शकतील. हा मेजर बदल आहे, व्याख्या बदलली आपण. आणि याच्या ज्या रचना आहेत राज्यापासून ते तालुक्यापर्यंत, त्या रचनांमध्ये काही आपण अनावश्यक ज्यांना लायब्ररीतलं काही कळत नव्हतं असे सदस्य असायचे. तर आता त्याची मोठी रचना आहे, राज्यावर कोण, विभागावर कोण, जिल्ह्यावर अशी रचना ही सुटसुटीत केली. उदाहरणार्थ राज्यावर आपण 3 जण घ्यावेत अशासकीय असं म्हटलं, ज्याच्यामध्ये शासनाच्या लायब्ररीचा एखादा ग्रंथपाल, विद्यापीठाच्या लायब्ररीचा एखादा ग्रंथपाल आणि त्या 3 मध्ये एक महिला असलीच पाहिजे. अशा प्रकारचं स्ट्रक्चरमध्ये काही बदल केले. काही चांगल्या गोष्टींची अर्ध्या मिनिटात घोषणा करतो की
2012 पासून महाराष्ट्रामध्ये एकही नवीन ग्रंथालयाला आपण परवानगी दिली नव्हती. कॅबिनेटच्या एका डिसिजनने आपण ते बंद केलं होतं. कॅबिनेटकडेच पुन्हा जावं लागेल, पण 2000 लायब्ररी ह्या अशा न चालणाऱ्या आपण आयडेंटिफाय करू शकलो, त्या बंद केल्या. आणि त्यामुळे त्या 2000 लायब्ररी पुरता कोटा हा आपल्याला कॅबिनेटमध्ये तरी कॅबिनेटला त्याला आपण म्हणू की टू शो असं जायला लागेल, पण नवीन पैसे आपण मागणार नाही. 2000 नवीन लायब्ररीना आपण आता परवानगी देऊ शकू की ज्याच्यामध्ये 500 लोकसंख्या असणारं अनुसूचित म्हणजे आदिवासी भागातलं गाव जर राहिलं असेल आणि 10,000 लोकसंख्येचं जनरल गाव राहिलं असेल तर त्यांना नव्याने आपल्याला लायब्ररीची परवानगी देता येतील. पण एकूण 27,000 गावं अशी आहेत की जिथे ग्रामपंचायत आहे किंवा तरी कॅबिनेटकडे पुन्हा जावं लागेल. तर मग आपल्याला ह्या 12,359चं बजेट सँक्शन आहे त्याच्यावर जायला परवानगी कॅबिनेटच्या परवानगीने मिळेल. असा एक मोठा यामध्ये ॲक्टमध्ये नाही, पण या निमित्ताने ही एक जोडून माहिती आपल्याला सांगतो. अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांनी या ठिकाणी एक त्यातला बदल किंवा त्याच्यामध्ये काय अंतर्भाव सांगितला. त्याने असं सांगितलं की आदिवासी भाग जो आहे आणि त्या भागामध्ये जर एखादं ग्रंथालय नसेल तर त्यातली 500 लोकसंख्या जर वस्ती असेल तर तिथं मंजुरी देण्यात येतील. आणि 10,000 लोकसंख्येचं गाव जर असेल आणि तिथं एखादं ग्रंथालय नसेल तर तिथं मंजुरी देण्यात येतील. दादा, मी एवढ्या करता उभा राहिलो की माझ्या मतदारसंघामध्ये 278 गाव आहेत. 278 गावामध्ये एकही गाव 10,000 लोकसंख्येचं नाही. माझ्याकडे एकही नगरपालिका नाही. फक्त गुहागर तालुका हा तालुका असल्यामुळं आपण त्यावेळेला म्हणजे नंतर देवेंद्रजींनी तो धोरणात्मक निर्णय घेतला, पण मीच पूर्वी त्याचा नगरविकास राज्यमंत्री होतो दादा, तुम्हाला माहित आहे. त्यावेळेला आपण लोकसंख्या नसताना सुद्धा तिथं रत्नागिरीमध्ये 3 नगरपंचायती केल्या, त्यातली एक गुहागरमध्ये नगरपंचायत केली. आता जर हाच निकष राहत असेल तर ती गुहागरची सुद्धा लोकसंख्या 10,000 नाही, ती सुद्धा 7,500च लोकसंख्या आहे. म्हणजे गुहागर नगरपंचायतीचं किंवा तालुक्याचं जरी ठिकाण ठरलं तरी माझ्या मतदारसंघामध्ये एकही गाव 10,000 लोकसंख्येचं नाही. मग अशा वेळेला जर त्या ठिकाणी जर गावामध्ये ग्रंथालय स्थापन करायचं असेल तर ही 10,000 लोकसंख्येची अट त्याला अडचणीची होणार कशी नाही हे आपण सांगा. आणि म्हणून अशा ठिकाणी जर मागणी असेल तर त्याला मार्ग काय तोही सांगा. थोडं करेक्शन असं करता येईल, तेवढं स्वातंत्र्य 2000ची ग्रँट ऑलरेडी सँक्शन झाली असल्यामुळे आपण 2000 संख्या पूर्ण होईपर्यंत असं म्हणूया की ज्या ज्या गावात लायब्ररी नाही त्याने ऍप्लिकेशन करा. नगरपंचायत आहे आणि लोकसंख्या कमी आहे, ठीक आहे. तेव्हा आपण ई रिसोर्सेस बद्दल बोलतो किंवा ई बुक्स बद्दल बोलतो, तर ई बुक्सचं जे माध्यम आहे म्हणजे कम्प्युटर स्क्रीन असेल किंवा किंडल असेल किंवा टॅब असेल, मला वाटतं ते पण ह्याच्यात थोडं स्पेसिफाय करायला पाहिजे, नाही तर पुढे जाऊन थोडी गडबड होऊ शकते ग्रे एरियामध्ये आलं तर. मंत्री महोदय, जर आपण तेवढं जर इन्क्लूड केलं, कारण याच्यात डिस्क आणि टेप आधी इन्क्लूड केलं होतं, आता ई बुक्स आहे, ई पिरियडिकल आहे, ई डेटाबेस आहे, पण ह्याचा अर्थ कदाचित सबस्क्रिप्शन म्हणून पण होऊ शकतो. तर आपण त्याचं माध्यम जे असतं टॅब, किंडल, कम्प्युटर स्क्रीन हे जर याच्यात केला याचा उल्लेख, तर मला वाटतं ह्याच्यात क्लॅरिफिकेशन थोडं चांगलं होईल. आता आपण ज्यावेळेला कायदा केल्यानंतर त्याचे रूल्स तयार करतो ना, त्याच्यामध्ये हे जोडू एक. आणि एक सगळ्यात चांगली बाब आता आपण करतो आहोत की मोठ्या प्रमाणावर काही सेंटर्स अशी आयडेंटिफाय झाले की जिथे 1000 वर्षापूर्वीची पुस्तकं आहे. तर त्याचं सगळं जतन करण्यासाठी आता आपण 5 कोटी रुपये दिले, तर 25,000 अशी जुनी पुस्तकं ही आपण सेव्ह करू शकलो, ती खराब होणार नाहीत. तर हे एक ॲडिशनल माहिती सांगितली आणि हे जोडता येईल. महोदय, भास्करराव जाधवांनी जी सूचना केली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्याच्यात जोडायला परवानगी दिली, त्यात नगरपंचायत आहे पण 10,000 पेक्षा लोकसंख्या कमी आहे, अशाने त्यात जोडता येईल. अध्यक्ष महोदय, आमच्या नागपूर शहरामध्ये महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक लायब्ररी असताना शासनाची मान्यता फक्त महानगरपालिकेत क्षेत्रामध्ये एकच लायब्ररीला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. माझं या ठिकाणी सूचना अशी आहे की ज्या लायब्ररीज महानगरपालिका चालवते, कारण ते पूर्ण पद्धतीने चालवत नाही, खाजगी संस्थांना दिल्या जातात आणि त्या सवलती सुद्धा विद्यार्थ्यांना मिळत नाही पुस्तकं, तर अशा असलेल्या लायब्ररींना आपण मान्यता देणार काय? नंबर 1. नंबर 2, माझ्या मतदारसंघामध्ये
बुद्धविहार तिथं लायब्ररी आणि अध्ययन केंद्र तयार करण्यात आले आहेत, तर त्यांना सुद्धा मान्यता या ठिकाणी देण्यात येईल का, अंतर्भाव करण्यात येईल का? आपल्या बोलायचं आहे ना? एकत्र घेऊ ना, तुम्ही बोला काय बोलायचं. अध्यक्ष महाराज, आता ज्या पद्धतीनं दादांनी भास्कररावच्या याला उत्तर दिलं, म्हणजे समर्थन केलं, माझा मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष महाराज जिल्हा परिषद सर्कल जे आमचे असतात, आता ग्रामीण भागाचे सगळी मुलं मुली काही तालुक्याच्या पातळीवर येत नाही. मग ह्या सगळ्या व्यवस्था आपण जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कलवर आपण आणू शकत नाही का? आपल्याला ग्रामीण भागाच्या मुला मुलींनाही सुद्धा या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण करून देणं हे आपलं दायित्व आहे. आणि म्हणून मला आपल्याला दादा, दोन दादा तुम्ही मांडताय, उद्याचं पैशाची चाबी तुमच्याकडेच येईल असं आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्याही मुला मुलींना या लायब्ररीचा फायदा व्हावा आणि म्हणून हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लेवलवर न्यावं अशी आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीचं सकारात्मक उत्तर आपण द्यावं. माननीय नाना पटोलेजी, ऑलरेडी शाळांच्या ग्रंथालयांची व्यवस्था शालेय शिक्षण विभागात असते, प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय असते. एक मिनिट. कॉलेजेसचं आमच्या उच्च शिक्षणामध्ये कॉलेजेसची लायब्ररी ही आपली सार्वजनिक ग्रंथालय आहे. ती सार्वजनिक ग्रंथालय समजा एखाद्या पंचायत ज्याला म्हणतो आपण त्याच्या केंद्रामध्ये नसेल तर ते यायलाच पाहिजे, आणि ऑलरेडी आहेत ना एवढी चला पुढे जाऊया. आहे की ग्रामीण भागाच्याही मुला मुलींना त्या पद्धतीच्या व्यवस्था व्हाव्यात आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्कल न्यायला काय करा, आम्ही प्रत्येक गाव करा असं आम्ही म्हणत नाही, पण त्यांना त्या पद्धतीचं व्यवस्था निर्माण केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चला आता पुढे जाऊया. मी जरा अभ्यास करतो, असं एवढं मोठं काय म्हणा फ्लॉ किंवा चूक राहणार नाही की अख्ख्या नागपूर शहराला एकालाच ग्रँट आहे. चौकशी करू आणि बुद्धविहाराचं सांगितलं ती खूपच युनिक गोष्ट आहे. मी नाही माननीय मुख्यमंत्री महोदय, नागपूरमध्ये चला आता पुढे जाऊया. नागपूर शहर एक महत्वाचं शहर आहे. समाधानकारक स्पष्टीकरण आलेलं आहे, आता पुढे जाऊया. चला, हा पहिली गोष्ट तर ह्या गैरसमज आपण सगळ्यांनी दूर करा. बिलावर पण किती रेलेव्हंट आहे हे चेअर ठरवू शकतं आणि त्यामुळे मला वाटतं स्पष्टीकरण भरपूर आलेलं आहे. आता पुढे जाऊया. चला सुनील प्रभूजी लवकर, शेवटचं. सुनील प्रभूजी चला. अध्यक्ष महोदय, चला सुनील प्रभूजी चला. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना सांगितलं की मी अभ्यास करून याच्यावरचं सगळं तुम्हाला सांगेन. आपण ऑलरेडी कायदा करतोय अध्यक्ष महाराज, आणि जेव्हा मंत्रीच म्हणता की मी अजून अभ्यास करून याच्यामध्ये माहिती देणार, तर मग कसं आपल्याला आपण काय म्हणतात त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज? म्हणून मंत्री समाधानी नाही आहेत अध्यक्ष महाराज. मुळात ही मी ऍडिशनल माहिती दिली की लायब्ररी किती आहेत वगैरे, हा आजच्या विधेयकाचा भागच नाही. विधेयकाचा भाग फक्त पुस्तकाची व्याख्या बदलणं आहे आणि स्ट्रक्चर फॉर्मेशन आहे. पण मी म्हटलं ना, मी एक क्रियापद बदलतो की मी अभ्यास करतो, तसे आढळल्यास करतो. एक मिनिट. नियमानुसारच हे सभागृह नियम ऐका. एक मिनिट. नियम वाचायचं कारण एवढंच आहे की आपल्याला सातत्याने जे वाटतं की आपण पाहिजे तेवढी चर्चा बिलावर करू शकतो, तसं नाहीये. नियम क्रमांक 124 कृपया आपण लक्ष देऊ नये का? कारण यापुढे जेवढं शेवटी सभागृहाचा वेळ आहे,
on any day on which any motion referred to in Rule 123 is made, or on any subsequent day to which the discussion thereof is postponed, the principle of the bill and its general provisions may be discussed, but the detailed provisions of the bill shall not be discussed further than is necessary to explain its principle, nor shall any amendment to the bill be moved at this stage. त्यामुळे जेवढा आवश्यक आहे तेवढी चर्चेला परवानगी दिली जाईल. आपण बोला. नाही, अध्यक्ष महोदयांचा असा अकॅडमिक चर्चा आहे. त्यामुळे अकॅडमिक चर्चेमध्ये नियम एवढाच आहे की जेव्हा अमेंडमेंट बिल मानलं जातं, एक जेव्हा पूर्ण बिल आपण मांडतो, नवीन कायदा करतो, त्यावेळी त्याच्यावर धोरणात्मक भाषण होतं. पण जेव्हा आपण अमेंडमेंट बिल मांडतो त्यावेळी नियमानुसार त्या अमेंडमेंटवरच आपल्याला बोलता येतं, त्याच्यावर आपल्याला पूर्ण धोरणात्मक बोलता येत नाही. तथापि आपण सभागृहामध्ये अध्यक्ष आपल्याला परमिट करतात, आपण नेहमी बोलतो. त्यामुळे अध्यक्षांनी एखादा निर्णय दिल्यानंतर हे योग्य नाही असं म्हणणं अयोग्य आहे. अध्यक्ष बोला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयाने अधिकची माहिती दिली. माननीय मंत्री महोदयाने अधिकची माहिती दिली, त्यामुळे सभागृह त्यांचा आभारी आहे. आणि अधिकची माहिती दिल्यामुळे आज या ठिकाणी बसलेले सन्मान्य सदस्यांना असं वाटतंय की 2000 लायब्ररी ज्या बंद आहेत त्या सुरू करण्याबाबत आपण निर्णय घेणार आहात. त्यात नाही, मग एक काम करा, मतदारसंघ वाईज, आता नगरपंचायत, पंचायत समित्या या सगळ्या गोष्टी येतात, तर मतदारसंघ वाईज एक लायब्ररी जर आपण दिली तर त्या भागातील नागरिकांचा फायदा होईल. एवढीच आमची मागणी आहे. चला, प्रस्ताव असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 13, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. खंड 2 ते 13, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 हे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. विधेयक संमत झाले. एक मिनिट. की उरण कारंजा इथे एक बोट बुडलेली आहे. मला वाटतं साधारणपणे 35 एक लोक त्या बोटीवर होते. तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृहासमोर ठेवावी आणि जी काही मदत लागेल ती सरकार आणि शासनाकडून ती पूर्ण मदत व्हावी. ठीक आहे. महोदय, मला देखील ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे. अंदाजे 30-35 लोक त्या बोटीवर असावेत. आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये, पण त्यातले जवळपास 20 लोक रेस्क्यू झालेले आहेत, पण 5-7 लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे. जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन. ही साधारणपणे 3:15 ही एलिफंटाकडे निघालेली बोट होती. चला, आता आपण 5:45 झाले आहेत, 5:45 झाले आहेत. आपण 6:15 वाजता 101 वरती चर्चा सुरू करणार आहोत. तोपर्यंत 6:15 वाजून 15 मिनिटांनी नाही, औचित्य झाले. आता उद्या औचित्य 6:15 पर्यंत घ्या आणि त्यानंतर 101 चालू करा. कधी नाही, ते नाना पटोलेंना बोलायचं होतं ना, आपण त्यांना परवानगी दिलेली.
काल आम्ही देतो पहिल्या दिवशीपासून अध्यक्ष महाराज बीड आणि परभणीच्या विषयावर आम्ही तुम्हाला आम्ही या ठिकाणी मुद्दा मांडतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, आपण 101 ची चर्चा लावली आहे. 101च्या चर्चेचं महत्व आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज, आणि त्याचं महत्वच कमी होत आहे अध्यक्ष महाराज. एवढी गंभीर बाब महाराष्ट्रामध्ये घडत असताना आणि आपण तातडीनं स्वतः आपण सुमोटो. ठीक आहे, आपण 101 सुरू करू, काय हरकत नाही. चला अल्पकालीन चर्चा. नाही अध्यक्ष महाराज, नाना भाऊ, ज्या वेळेला मी चेअरवर बसलो आपण स्वतः सांगितलं आमच्यापैकी 1-2 जणांना अजून बोलायचं आहे. त्यावर मी तुम्हाला आश्वासन दिलं की बिल झाल्यानंतर अर्धा तास मी तुम्हाला देतो. त्याप्रमाणे आपण तुम्हाला देत आहोत. आपल्याला जर अल्पकालीन सुरू करायची असेल तर ते करू सुरू. माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरची चर्चा तेवढीच महत्वाची. आम्ही लोक बोललोच नाही. आम्ही मगाशी म्हणत होतो की बिल घेण्याच्या पेक्षा 101 ची चर्चा करा आणि उद्या आम्हाला याच्यात संधी द्या राज्यपाल महोदयांच्या याच्यामध्ये. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, आपण आता 101 सुरू करूया. आता काय ओके, त्यांचे 2 लोक राहिले आहेत, ते 15 मिनिटात होऊन जातात. नाना भाऊला उद्या द्या, ते 2 लोक करून चर्चा संपवा. नाना भाऊ फक्त उद्या ठेवा, म्हणजे मग उत्तर करता येईल आपल्याला उद्या. आणि मग ते 2 लोक झाले की 101 ची चर्चा सुरू करा. चला. हॅलो अध्यक्ष महोदय, मी हेमंत ओगले श्रीरामपूर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल यांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासंदर्भात मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपालांनी सांगितलं की आपलं सरकार हे महान नेते व समाज सुधारक यांच्या आदर्शावरती चालत आहे. परंतु अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रातलं स्मारक अजूनपर्यंत झालेलं नाही. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल येथील जे स्मारक बऱ्याच वर्षापासून त्याचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही अजूनपर्यंत झालेलं नाही. साहेब अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा, मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल केंद्र सरकारचं धन्यवाद. परंतु अध्यक्ष महोदय, सर्वात वाईट गोष्ट अशी की ज्या ग्रामीण भागामध्ये मराठी शाळांचा पट कमी आहे त्या मराठी शाळा बंद केल्या जात आहेत. त्या संदर्भात पण आपण थोडासा विषय घेतला पाहिजेत. अध्यक्ष महोदय, माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान आहे. महिला नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर महिला नवोदय योजना सुरू केली आहे, परंतु माझ्या जिल्ह्यात या बाबतीत काही प्रगती दिसून येत नाहीये. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अजून एक पुढचा मुद्दा आला आहे की युवकांना रोजगाराच्या आपण 1,53,000 जे रिक्त पद आहेत ती भरली जाणार आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, पिरियडिक लेबर ऑफ फोर्स सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा दर हा 3.6% जो पश्चिम बंगालपेक्षाही कमी आहे. या संदर्भात रोजगारासाठी आपण काय करणार यामध्ये आपण थोडंसं सांगावं. त्यानंतर अध्यक्ष महोदय, लाडकी बहीण योजना ही जी आपण सांगितली होती तिला 2100 रुपये आपण देण्याचं कबूल केलं होतं, तर ते कधीपासून देणार आहात? त्याचबरोबर गॅस सिलेंडर 3 आपण फ्री देणार आहात, तर ते कधीपासून सरकार देणार आहे याच्या बाबतीतही आम्हाला अवगत करावं. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आम्हाला कळलं की आपल्या राज्यामध्ये पूर्ण जलजीवन योजनेमार्फत कोट्यवधींचे नळजोड झालेले आहेत, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये अद्यापर्यंत जलजीवन योजनेची एकही योजना कार्यान्वित झालेली नाहीये. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. दूध उत्पादन वाढवण्यासाठी टप्पा 2 राबवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु दूध उत्पादक शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे 5 रुपये लिटर प्रमाणाचे व ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 7 रुपये लिटर प्रमाणाचे अनुदान अद्यापर्यंत मिळालेले नाही, ते तत्काळ मिळण्यात यावे. त्यानंतर अध्यक्ष महोदय, सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 10 HP पर्यंतचे सौर पंप देण्यात येतात, परंतु शेतकऱ्यांची काही वेळा शेतकऱ्यांची जास्त क्षमतेची गरज असते, त्यामुळे सौर कृषी पंपाबरोबरच पारंपरिक कृषी पंपांनाही परवानगी देण्यात यावी, जी सरकारने सध्याला बंद केलेली आहे. अध्यक्ष महोदय,
शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सुरू केलेली आहे. माझ्या अहिल्यानगर जिल्हा त्याचबरोबर पुणे व नाशिक जिल्ह्यात वनक्षेत्र भरपूर आहे, त्यात बिबट्यांची संख्याही खूप आहे. त्यामुळे बिबट्यांकडून रात्री शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी जातात तेव्हा हल्ला होतो. आजपर्यंत माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2017 पासून 181 शेतकरी जखमी झालेले आहेत आणि 24 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागलेला आहे. तरी आपल्याला विनंती आहे की शेतकऱ्यांना आमच्या या जिल्ह्यांमध्ये 100% दिवसा लाईट देण्यात यावी. अध्यक्ष महोदय, सोयाबीन खरेदीचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. सोयाबीन खरेदी चालू आहे, परंतु आमच्या महाकिसानच्या माध्यमातून जी सोयाबीन पीक योजना खरेदी चालू आहे त्याच्यामध्ये काही कंपन्या आहेत, किसान प्रोड्युसर कंपन्या, या सोयाबीन पीक स्वच्छता व हमाली याचं कारण देऊन शेतकऱ्यांकडून क्विंटली 90 ते 100 रुपये जास्त घेतात. त्यांना सूचना देण्यात यावी. त्याचबरोबर शासकीय बाजार समित्यांना सोयाबीन खरेदीची परवानगी देण्यात यावी. अध्यक्ष महोदय, त्यानंतर अध्यक्ष महोदय, विना अनुदानित शाळांना आपण जे अनुदान देतात ते वेळेवरती मिळत नाही. माझ्या मतदारसंघामध्ये टाकळी भान म्हणून एक गाव आहे, तिथे वसतिगृह जे आहे ते अनुदान न मिळाल्यामुळे मागच्या 1 महिन्यापासून बंद आहे, तरी ते देण्यात यावं. त्याचबरोबर आपण एक चांगला निर्णय घेतला आहे की शासनामार्फत एकात्मिक पर्यटन विकास व मंदिर जीर्णोद्धारासाठी विकास आराखड्यांना मान्यता दिली आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे कैद केल्यानंतर त्यांना पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे आणण्यात आले होते. अशा ऐतिहासिक आणि पवित्र स्थळाचा विकास आजपर्यंत करण्यात आलेला नाही, ही अत्यंत शर्मेची व दुर्दैवी बाब आहे. तरी मी आपल्याला विनंती करतो की पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील बहादूर या किल्ल्याचा ऐतिहासिक विकास आराखडा मंजूर करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, आपल्याला शेवटची विनंती करतो की आमच्या मतदारसंघामध्ये, माझ्या श्रीरामपूर व राहुरी मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मंजूर केलेला आहे, परंतु काही तांत्रिक कारणामुळे अद्यापपर्यंत तो अडकलेला आहे. तरी तो मंजूर करून देण्यासाठी आपण आपल्या स्तरावरती आदेश करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, माझ्या आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डीसारखे हे एक पवित्र आणि जागतिक कीर्ती असलेले क्षेत्र आहे, परंतु अहिल्यानगर ते शिर्डी हा 80 किलोमीटरचा जो रस्ता आहे अध्यक्ष महोदय, मागच्या 8 वर्षापासून तो रस्ता बनत आहे, परंतु त्या रस्त्यामध्ये काही प्रगती झाली नाही. अद्यापपर्यंत त्याच्यावरती शेकडो लोकांचे जीव गेलेले आहेत. त्यामुळे तो एक रस्ता होण्यासाठी आपल्या माध्यमातून आदेश होण्यात यावेत. त्याचबरोबर शेवटचा मुद्दा मांडतो अध्यक्ष महोदय, आपण शासनाने एक नियम असा केलेला आहे की जे जिल्हे क्षेत्रफळाने खूप मोठे आहेत त्यांना प्रशासकीय दृष्ट्या चांगला काम करण्यासाठी त्या जिल्ह्यांचं विभाजन व्हावं. मी माझ्या मतदारसंघामधून श्रीरामपूर या मतदारसंघातून मी येतो. श्रीरामपूर व अहिल्यानगर हे 2 वेगवेगळे जिल्हे झाले तर प्रशासकीय दृष्ट्या श्रीरामपूर जिल्हा हा जर झाला तर येणाऱ्या काळामध्ये चांगल्या संधी तिथल्या लोकांना उपलब्ध होतील. माझ्या मतदारसंघामध्ये एक मोठी MIDC आहे, परंतु त्या MIDC मध्ये आज 230 kVचं सबस्टेशन मंजूर झालेलं आहे परंतु अजूनपर्यंत त्याचं काम बिलकुल चालू झालेलं नाही. जर ते चालू झालं तर आमच्या मतदारसंघामध्ये लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आणि अध्यक्ष महोदय, परत एकदा जाताना आपल्याला विनंती करतो की श्रीरामपूर हा नवीन जिल्हा होण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावेत. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बसा बोला. आपण मला महामहिम राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर बोलायची संधी दिली याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आज या ठिकाणी उपस्थित या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि उपस्थित सर्व, आज या ठिकाणी मला आपल्याला सांगावंसं वाटते, मी वणी विधानसभा मतदारसंघ संजय निळकंठराव देरकर या 76 वणी विधानसभामधून निवडून आलो. गेल्या 25 वर्षापासून स्वप्न पाहिलं होतं, निरंतरता ठेवली आणि 25 वर्षात 5व्या निवडणुका लढून आज या ठिकाणी मी विधानसभेत आलो आहो. मला याचा गर्व आहे आणि त्यासाठी मला माझ्या वणी मतदारसंघातील सर्व बंधू भगिनी आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा मी आभारी आहो. आज या ठिकाणी मला
राज्यपालाच्या काही बाबीवरती बोलायचं होतं. 29 नंबरचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी मला आज या ठिकाणी सांगावंसं असं वाटते की जी राज्यपाल महोदयांनी अभिभाषणावर बोलताना मी ही खरी माहिती आपल्याला आपल्या मतदारसंघातली देत आहो की जेव्हा मी या योजनेचा अभ्यास केला आणि अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्यात असं दिसून आलं की ही योजना जी आहे ती योजना माझ्या वणी मतदारसंघात 3 तालुके येतात. त्यात वणी, मारेगाव आणि झरी या तिन्ही तालुक्यात ही जलजीवन योजना या ठिकाणी कार्यान्वित आहे. फार चांगली योजना आहे, परंतु त्याची अंमलबजावणी ही फार संत गतीने आहे. गेल्या 2022 मध्ये ही योजना सुरू झाली. आज तागायत 333 गावात ही योजना सुरू झाली आहे आणि ही योजना सुरू होत असताना फक्त 61 गावात 62 गावात ही योजना पूर्ण झाली आणि 271 गावात ही योजना अजूनपर्यंत प्रलंबित आहे. त्याला प्रश्न विचारला की का बरं हा तुमचं प्रलंबित आहे की कारण पाण्याची आता उन्हाळा येत आहे आणि या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते आणि या परिस्थितीत तुम्ही 2 वर्ष असताना का केलं नाही. तर त्यांनी निधीचा अभाव सांगितला. मला शासनाला विनंती करायची आहे की त्यांनी या योजनेला पूरक असा पैसा पुरवावा आणि ती योजना लोकोपयोगी असल्यामुळे त्यांना ती घरापर्यंत त्यांच्या पाणी जाण्याची योजना असल्यामुळे ही योजना त्यांनी कार्यान्वित करावी. आज या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे. त्याच पद्धतीने दुसरी, माझा हा तालुका हा कृषीप्रधान कापूस उत्पादक शेतकरी माझ्या या भागात असतात आणि या ठिकाणी CCIची खरेदी सुरू आहे. कापूस आता निघायची वेळ आली आहे. पूर्ण कापूस निघत असताना CCIची खरेदी फार हळूवार चालू आहे. तर ही केंद्र वाढवावी आणि प्रत्येकाला त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा हा माझी या ठिकाणी मागणी आहे. माझ्या या वणी मतदारसंघात शिंदोला गाव येते. त्या गावातली जमीन ही देवस्थानची जमीन असल्यामुळे तिथं जवळपास 2000 हेक्टर ही जागा देवस्थान कमिटीला असल्यामुळे तेथील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून ती वहिवाट करत आहे आणि त्याला कापूस विकताना अडचणी जात आहे. त्या अडचणी दूर करायसाठी तहसीलदारांनी सुद्धा पत्र दिलं आहे, परंतु त्या पत्राला केराची टोपली दाखवून हे CCI हे लक्ष देत नाही. तरी या शेतकऱ्यांचा कापूस हा विकल्या गेला पाहिजे आणि त्यांचा CCIने घेतला पाहिजे या पद्धतीचा आपल्याला विनंती आहे. आज या ठिकाणी आपल्याला सांगावंसं असं वाटते की माझ्या भागात शिरपूर पासून तर खांदल्यापर्यंत हा जो रस्ता आहे WCLचा एरिया, आमचा हा पूर्ण एरिया WCLचा असल्यामुळे या ठिकाणी ही दळणवळण फार मोठी आहे. 2 वर्ष झाले, 2 वर्ष काम होऊन सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत 2 वर्षात काम झाल्यानंतरही आज ते रस्ते खड्डेमय झाले आहे. तरी हे दुरुस्त होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना निर्देश द्यावे एवढंच आजच्या या प्रसंगी सांगतो आणि मला जी संधी दिली याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.